नमस्कार मंडळी, विनोदाचा गुलाल उधळत हास्याचा गजर करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. प्राजक्ता, तू खूप सुंदर दिसतेस आज. तशी तू नेहमीच दिसतेस, पण आज जरा जास्तच खुलून दिसतेस. आणि आज खरं तर कुठला सण नाही आहे, काही नाही आहे, पण मग तुझ्या या नटण्यामागचं रहस्य काय आम्हाला सांगशील का? नक्कीच. नेहमीच मी या मंचावर जे ट्रेंडमध्ये आहे, फॅशनमध्ये आहे असे कपडे घालते. पण मला एक मराठी मुलगी म्हणून असं वाटतं की महाराष्ट्राची खरी फॅशन ही आहे. वा. खरा ट्रेंड हा आहे, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि अभिमान आहे. तर हे आपण वेळोवेळी पदोपदी आपण ही एक फॅशन म्हणून हे कॅरी केलं पाहिजे. आणि आजचाच मी दिवस निवडला याकरता, कारण गेल्याच आठवड्यात माझा पावनखिंड नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये मी या वेशभूषेमध्ये दिसणार आहे. म्हणून मी आज हास्य जत्रेमध्ये सुद्धा हा लुक कॅरी करते आहे. यासाठी खरं तर हास्य जत्रेचे आणि सोनी मराठीचे खूप आभार की त्यांनी मला ही परवानगी दिली. सो थँक्यू सो मच सोनी मराठी हास्य जत्रा. काही दिवसांपूर्वीच आपण तुझ्या लॉकडाऊनचं पण प्रमोशन या मंचावरती केलं. आता तुझा पावनखिंड पण आलाय. येत्या वर्षात, पुढच्या काही वर्षात तुझे शेकडो चित्रपट यावो आणि आम्हाला शुभेच्छा देण्याची संधी मिळो अशी प्रार्थना करतो. खूप धन्यवाद मंडळी. आता आपण बघणार आहोत एका पडलेल्या उमेदवाराची गोष्ट, आणि जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, जळगावचा जाळा नूर हेमंत पाटील, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. हो, ज्या चॅनलने कधी तुमची मुलाखत पण नाही घेतली तिथं पण दाखवायला लागले अण्णा कदम पडले म्हणून. गपना, तुला कळत कसं नाही? गपना, मी पडलोय, तू हित आणि गावभर कशाला बोबाटा मारतीस? हॅलो, पडले पडले पडले. आता आणि कोण पडणार आहेत? आपले अण्णा पडले. हॅलो, अरे नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे? पडले. हित दे आवाज आहे. अहो पडले नाही पादले नाही, पडले इकडे द्या. याला वेगळं सायकल जाते. हॅलो, इलेक्शन मध्ये उभे होते ना अण्णा पडले बातकन पडले. येड्या, गपना, कशाला बोलतोयस? मी पडलोय ना, तू 10 वेळा पडले लोकांना सांगतो साहेब. नाही अण्णा, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना पडले म्हणतो, त्यांना रडले, आदले, चढले असं काही ऐकून जात आहे. पडले. अरे त्यांना ऐकायला नाही जात असेल तर दुसरा फोन घेऊन बोल ना. इथं तू काय माझी जखमीवर मीठ चोळतोस भाई माझ्या? नाही अण्णा, मी कसं काय असं आपलं मला तर लई टेन्शन आले. तो पाटील आधीच लई माजुरडा होता, आता लई माज आणणार आहे त्याला. काय करायचं? मी काय म्हणते, ते रिकाउंटिंग का काय असतं ते करून टाका ना. आता काय त्याचा उपयोग आहे? वहिनी साहेब, 100-200 मतांचा फरक असता तर आपण रिकाउंटिंग केलं असतं. पण आपले अण्णा 1,80,000 मतांनी पडले. एवढे मग आता तर लईच माच करणार आहे तो. आता तो पाटील ऐकणारच नाही. ऐकतच नसतोय तू कुणाला तर. अरे बघ तूच काय रागाने. सुरुवात केली नाही तर काय? निवडून आले. तुम्ही सुरुवात नाही केली होय? तुम्ही नाही केली होय सुरुवात? अंगो येऊ नको. आणि मग तू कशाला येतोय दवा? अंगो येऊ नको. चल तिकडे. त्यानं सुरुवात केली. अरे पण ते निवडून आले, ते घोषणा देतात बरोबर. तू का घोषणा देतो? मी पडलोय ना. अण्णा तुम्ही लय भोळे आहेत. नाही तर काय? आता ते जिंकले आहेत ना, ते जिंकले आहेत, पण मिरवणूक आपल्या दारावर का आली? मला चळवायला. मला माहिती आहे, तू बोल नकोस. मी नाही बोलत. अण्णा शांत राहा.
आपण इथे मारामारी करायला आलो का? तेच बोलतोय अरे तू गपरा सावत्या कायम गरम राहतो काय हे धर पागल. एक काम करा, तुम्ही निघा समोरच्या हाटलीत जा, खा प्या मजा करा, सगळं बिल माझ्या नावावर फाडायचं काय. चला सावत्या. हा चला. तुम्ही कुठे निघाला? ते म्हणले ना जेव्हा खावाना बिल माझ्या नावावर फाडा. अरे भिकाऱ्यांनो तुम्हाला मिळत नाही काय? वा इकडं. अण्णा अण्णा असू द्या अण्णा, 2 ताटांनी काय फरक पडतो का आपल्याला? हा, पाटील तुम्हाला अण्णांच्या 2 ताटांची किंमत नाही माहित आहे. ए, किंमत करतोय आमची. मी त्यांच्याशी बोलतोय. त्यांच्या किंमत काय करतोय आमची? अरे तू शांत बस ना. अण्णा त्याला आवरा. तू का बस. अण्णा ते जाऊ दे, हे लहान पोर आहे. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहे बुवा. बघा तुमच्या तोंडावर म्हणतोय आदरणीय. तू नको शहाणपणा मला शिकूस, मला कळतंय. अण्णा तुमच्याविषयी आदर आहेच आमचा. मग आता बाबा तुम्ही जे काय घरात जोरात पडले ना, अरे बाप तुमचं तर डिपॉझिट बी जमा झालं हो. यार माहिती तू नको आता शहाणपणा शिकूस मला. थोबाड करून का आलास ते सांग. अरे प्रेम आहे आमचं तुमच्यावर. आता इलेक्शनच्या सभेमध्ये आपलं जे काही ठरलं होतं बुवा त्याप्रमाणे करून टाका ना पटकन. काय ठरलं होतं? तुम्ही काय सांगितलं होतं जाहीर सभेत? मी जर इलेक्शन हारलो तर मी अंगाला राख लावून हिमालयात संन्याशी म्हणून निघून जाईल. आता शब्द पाळण्याची वेळ आली अण्णा. ठीक आहे. आणि त्याचा आता हितानी काय आहे? हितानी काय म्हणजे अण्णा विश्वासार्हता असते. आपल्याला 2000 जरी मतं पडलेली असली तरी 2000 लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय आहे का नाही. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्ही जे काही जाहीर सभेमध्ये छाती ठोकून ठोकून जे बोंबलून डायलॉग मारले होते की नाही, ते आता खरे करायची वेळ आली आहे. घ्या आता शब्द पूर्ण करा. तुम्ही संन्यास घ्याच आता. काय आता तुझं? त्यांचं बरोबर आहे. काय? किती डायलॉग मारले, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आपलं तेच. हारलो तर मी संन्यास घेईन, हारलो तर संन्यास घेईन. एक डाव बोलायचं ना, वोट द्या वोट द्या. अरे पण मला वाटलं मी असं लोकांना म्हटलं मी संन्यास घेतो म्हणल्यावर मला लोक मतदान करतील. पण आता हारलीत ना. हारलोय आता मला काय माहिती. आता तुम्ही संन्यास घ्या. अख्ख्या पंचकृषीत नाव आहे आपला. अण्णा शब्द फिरवत नसते आता. अन्ना शब्दाचा पक्का है. शेर के शेरनी को मादा कहते हैं, जो वादा पूरा करता उसको अन्ना कदम कहते हैं. आई मी गुपची. आधी होता मेंढा, आता झाली शेळी. काय चाललंय तुमचं? आपण पडलो, तुम्ही का घोषणा देताय? अण्णा आता संन्यास घ्याच बुवा तुम्ही. हा घेणार आहेत. अण्णा संन्यास नसेल घेणार जमत आहेत. तर सांगा. मंडळी इथं आता अण्णा डायरेक्ट संन्यास घेणार आहेत. तर कुणी काय पण बोलू दे. नक्की घेणार आहे. काढत कारण ऐका ना रे. त्यांना दाखवून द्या. ह्यांना दाखवून द्या. काढा सगळं काढा. आपण कुणाला घाबरत नसतो. हे काढा. काढा तुम्ही. हा, लवकर काढा. शब्द फिरवले म्हणतात आम्हाला नाही आता तुम्हाला दाखवते. अरे करून दाखवा ना, करून दाखवा. लवकर काढा. नाही काढा. ऐका ना मी काय म्हणतोय. नाही नाही हे पण हे पण काढा. अरे हे राहू दे हे मी काढतोच भाई. आधी ही लुंगी लावा आणि मग पॅन्ट काढा. लावा लुंगी लावा आणि मग चड्डी काढा. अरे नको लुंगी. ऐका ना नको लुंगी. ही लुंगी घालून मी हिमालयात जायचो होय. समजा मी हिमालयात गेलो आणि तिकडे डोंगरावर वारा आला अचानक, माझा संन्यास केवढ्यात पडेल? आता मानी काय करायचं? हे बघा मी काय म्हणतोय, मी शब्दाचा पक्का आहे. मग पाळा शब्द पाळा. मी संन्यास घेणार आहे. हो अण्णा. पण मी काय म्हणतोय, ह्यो महिना कुठला चाललाय? फेब्रुवारी. या महिन्यात तिकडं जाम बर्फ पडतोय. ते तर आहे. हाय का नाही? तिथं राहणारी बी माणसं तिथं राहत नाही या दिवसात. माझी काय परिस्थिती होईल ऐका ना. मी काय म्हणतो, उन्हाळा येईपर्यंत मी लोकेशन बदलतो. गोव्यात जाऊन येऊ का मी? गोवा मंडळी पाहताय, गोव्यात कोणता संन्याशी जातो? मजा मारायची मी. गोव्यात फक्त अरे मजा मारण्यासाठी जाता. अण्णा शब्दांपासून फिरण्याचा प्रयत्न करताय. अजिबात नाही. मग अजिबात नाही. मग शब्द पाळतोय. मग गोव्यात कशाला? केरळात जाऊन येतो मग. केरळात काय? केरळात कोण संन्याशी जातो का? केरळात फक्त नारळ सोलायचे आणि मसाज घ्यायची. याच्या पलीकडे आहे काय? नाही अण्णा शब्द फिरवण्याचा प्रयत्न करताय. फुल ऑफ डाऊट आहे अण्णा तुम्ही. ऐका, संन्यास म्हणजे माणूस लांबच घेतोय का नाही? आपल्या फार्म हाऊसवर मी संन्यास घेतो. तसंही माझ्या घरापासून फार्म हाऊस लय लांब आहे. तिकडं बागेत मी झोपडी बांधतो, तिथं राहतो, कंदमुळं उपटून खातो. तुमचं काही खात नाही.
नाही 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 अण्णा शब्दापासून फिरताय. अण्णांची दानतच नाही मुळात शब्द पूर्ण करायची. आणि हे अतिशय अविश्वास दाखल आहे. मी तर म्हणतो आम्हाला याच्याशी आता काही घेणं देणं नाही. अण्णांनी शब्द मोडला एवढंच मला सांगणं आहे. चला काही गरज नाही, काही लाईव्ह जायची गरज नाही. घाबरलेले अण्णा घाबरले. तू नवीन नवीन घोषणा घेऊ नको. मला हारलेल्या माणसावर घोषणा रचता येत नाहीत. पण मग का घोषणा द्यायची तुला? आपण हारलोय ना, नाही जमत नको देऊ ना घोषणा. अण्णा ते चाललेत, मग गावामध्ये मेसेज काय जाईल का तुम्ही घाबरलात म्हणून? अरे मी घाबरलोच आहे बाबा. अरे घाबरले अण्णा कदम घाबरले. मला मग कशाला बोलतो? नाही सुचत तर गप्पच बोलू नकस. पण अण्णा तुम्हाला माझी शपथ आहे. काय? तुम्हाला संन्यासाला जावंच लागेल. तुम्हाला फार्म हाऊसला कशाला जायचंय? नाही, तुम्ही आता डायरेक्ट हिमालयाला निघायचं. तयारी करा, आता गाडी पण आहे. अरे हा खरंय, पण मला तयारी तर करायला द्या. तुम्ही 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 तयारीची टेन्शन घेऊ नका. मी सगळी तयारी केली. हे बघा तुमची बॅग सगळी तयार आहे. अरे 1 तासापूर्वी माझा रिझल्ट आलाय, तुम्ही बॅग बी तयार केली? आम्हाला कालच माहिती होतं. म्हणजे आम्ही आणि भोजने बसलो होतो, तर भोजने म्हणाला की अण्णा तर काय आता जिंकणाऱ्यातले आहेत नाही ती. म्हणजे खरं आहे ते. आता हारले तर पटकन तयारी केली पाहिजे ना. संन्यासाला जाणार तुम्ही, शब्द तर फिरवत नाही तुम्ही, म्हणून आम्ही बॅग भरून ठेवली. रेडी आहे, बॅग रेडी आहे. अण्णा फक्त उचलायचं आणि जायचं. काय आहे ते बॅगेत? काय भरले? अण्णा संन्यासाला गेल्यानंतर जे जे लागतं ते सगळं त्या बॅगेमध्ये आहे. म्हणजे सगळं आहे. म्हणजे वाघाचं कातडं बी आहे आणि मुंग्याची पावडर बी आहे. अरे येडेत का तुम्ही? का? मुंग्याची पावडर कशा त्यात भरली? आता आहे का अण्णा, असं म्हणतात संन्यासाला गेल्यानंतर अंगावर मुंग्याचं वारू येतं. आता आम्ही आहे का तिथं तुमची काळजी घ्यायला? म्हणून मुंग्याची पावडर आहे. नीती बरोबर आहे. मग पण वाघाचं खातर कशाला? अण्णा मी काय बुवा आहे का? अण्णा अहो जरा डोकं चालवा. तिथं का नाही कुठल्या बी प्राण्याचा धोका असू शकतो. तिथं तुम्ही रात्री झोपताना वाघाचं कातडं पांघरून झोपायचं. म्हणजे एखादा प्राणी आलाच तर त्याला वाटेल बापरे वाघ झोपलाय, तो निघून जाईल. आणि खरं वाघच आला आणि त्याला मी वाघीण वाटलो, तर ह्यो संन्यास मला केवढ्यात पडाल? केवढ्यात पडाल? नाही अण्णा विचारच केला नाही. म्हणजे वाघाची भूक नेमकी कुठली याच्यावर डिपेंड आहे. पण अण्णा जावं तर लागेल. नाही तर माहिती ना पाटील, ते मला काय माहिती नाही. तुम्ही ती बॅग घ्या आणि ही फाईल घ्या. आणि हे काय का करायलास तू? डिवोर्स पेपर आहे ती. वहिनी तुम्ही दुसरं लग्न करणार आहे बुवा? हा म्हणजे आता विवाह मंडळात नाव नोंदवणार आहे आणि नातेवाईकांना सांगणार आहे. नाही त्याची काय आवश्यकता नसेल. जर का तुम्ही माझ्याशी लग्न करणार असलात तर बुवा चालेल मला. तुमची बायको आता 2 वर्षांपूर्वीच गेली ना हो? हा तेच ना. आता कसं या इकडे या. असं म्हणजे आपलं कसं एकमेकांना आधार होऊन जाईल ना वहिनी. हो कर समजा मग. अरे तुम्हाला काय लाज आबरू शरम? माझ्या समोरच तुम्ही लग्नाच्या गोष्टी करता? अण्णा 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 आता वहिनींना विषय काढला बुवा तर मग आपलं टाकून पाला शब्द, एवढा काय विषय. आणि काय हरकत आहे? हा आता तुम्ही या संसार प्रपंचात वगैरे पडूच नका. आता तुम्ही सर्व संघ परित्याग करा आणि हिमालयाच्या दिशेनं निघा. आणि जे काय असेल ते मोह माया वगैरे ते आमच्या सारख्या मर्त्य मानवाच्या हवाली करून द्या. आम्ही काय शेण खायचं खात बसू. बरोबर आहे. तुम्ही निघा आता. अण्णा कसं आहे अण्णा, तुम्ही आता संन्यासाला जाणार म्हणजे संसारावर पाणी सोडणार. मग त्या सोडलेल्या पाण्यामध्ये एखाद्या गरीबाला आंघोळ करू दे की. शांतपणा करू नकोस तू. शांत बस, ह्याच्यात बोलू नकोस. अण्णा चिडू नका चिडू नका. अहो इकडे या जरा. या या. हे बघा आपल्या घरी कधी नव्हत ते संत महात्मे येत असता. आज त्यांचं दर्शन घ्या, जोडीनं नमस्कार करा. उद्या असतील नसतील कोणाला माहिती, घ्या नमस्कार करा. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत आहे? तुला गे तू तरी काही कळतं का? तुला काय करतेस तू हे? अण्णा तुम्ही आता संन्यास घ्या. अख्खा मीडिया आलेला आहे, कळतं का तुम्हाला?
मी अजाबात मीडिया गेला खड्ड्यात, मी नाही घेणार. मीडिया गेला खड्ड्यात. परत कॅमेरा लाव रे यांच्यावर, परत कॅमेरा लावा. असे कसे जात नाही अण्णा? कॅमेरा लावला. आता मला खरं सांगा, तुम्ही बापूजींना मानता का नाही? मानतो. त्यांच्या विचारांनी चालतं का नाही? चालतो. मग बापूजींचं म्हणणं काय काय? की आपल्या मनात जसे विचार असतील बुवा तसेच आपली कृती पाहिजे. पण बापूजी हे बी म्हणलेत, माझं शेवटचं वाक्य हा माझा विचार समजा. आणि माणूस हा परिवर्तनशील असतो, म्हणजे त्याप्रमाणे त्याचे विचार पण बदलत असतात. माझा बी तसा विचार आता बदललेला आहे. मी संन्यास घेणार आहे, पण मी त्या टायमाला असं कुठं म्हणलो होतो की बाबा मी आता संन्यास घेणार आहे, मग घेणार आहे. मी कवा बी घेईन, उद्या घेईन, परवा घेईन, 30 वर्षांनी घेईन. पण आता मी इथं तुमच्या समोर सांगतो, या माणसाला हरवेन तेव्हाच संन्यास घेईन. धनी पाया पडते. ए तू बाजूला हो, तू जवळ यायचंच नाही. माझ्या इष्टेतील तो छदाम सुद्धा देणार नाही. लांब राह तू. अण्णा मी घोषणा मात्र देईन. अण्णा आमच्या शब्दांचा पक्का, गावाला दिला जोरदार धक्का. अण्णा आमचा शब्दाचा पक्का, गावाला दिला जोरदार धक्का. ऐका ना. वा 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 वा, एकदम जोरदार झाला परफॉर्मन्स. आहा, बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, ब्रिलियंट परफॉर्मन्स होता, ब्रिलियंट. टीमवर्क काय असतं हे सतत मी म्हणत असते की टीमवर्क काय असतं, तर हे असतं. तर तुम्ही इंडिव्हिज्युअली सगळे काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला नेहमी घेऊन येता. असं कधीच होत नाही की कोणाची तरी पार्टी कोरी राहिली. अमेझिंग, मला खूप मजा आली, खूप हसवलं. खूप खूप धन्यवाद. वा वा, बहारदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आज एका डिजिटल चॅनलला मुलाखत देणार आहे. आणि ज्या निमित्तानं आज त्याच्या घरी येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हॅलो गाईज, हॅलो 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 हॅलो. अरे वा. हॅलो हॅलो सई मॅम, हॅलो प्रसाद सर. हाय. आज मी खूप खुश आहे. आज मी खूप खुश आहे. नाही गर्लफ्रेंड नाही मिळालेली, ते नंतर. पण आज मी खुश आहे कारण आज डिजिटल चॅनलवाले माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत ॲज ए सेलिब्रिटी. आय एम अ सेलिब्रिटी नाव. का नाही, आय एम अ सेलिब्रिटी नाव. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रसाद सर, 1 वर्ष होईल आता मी हास्य जत्रेत आहे, पण या 1 वर्षात कोणालाही माझा इंटरव्ह्यू घ्यावासा वाटला नाही. एवढे सण आले मध्ये, कोणालाही वाटलं नाही बाबा की माझ्या घरी दिवाळी कशी साजरी होते, गणपती कसा आहे, माझा आणि माझ्या बहिणीचं नातं वितं कसं आहे, कोणाला वाटलं नाही असं. पण आज फायनली लोकांना वाटलेलं आहे. हो, परवा विराजचा इंटरव्ह्यू घेतला पण माझा नाही घेतला. त्यात काही मला वाईट नाही वाटत आहे, विराजचा घेऊ दे ना. पण मी उभा आहे तिथे, तो इंटरव्ह्यू वाला असा समोरून जातोय, अरे ओंकार कसा आहे, मस्त ना, गौऱ्या कुठे, गौऱ्या कुठे. मी कोण टपरीवर उभा आहे पत्ता सांगायला, नाही की नाही. मी पण आहे ना. पण ठीक आहे, अब जो बीत गई बात गई. माझा आज इंटरव्ह्यू होणार आहे, काय समजली. ए या तुमरे का सगळं करून झालं. ह्यात माझं काय होतं. कदाचित म्हणूनच माझा इंटरव्ह्यू घेत नाही कोणी. सर, ही डिमॉरलाइज व्हायची वेळ नाहीये. आज माझा इंटरव्ह्यू आहे, काय ते नॉर्मलच चॅनल आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे solid.com. याचा जम छोटाच आहे चॅनलचा. माझा इंटरव्ह्यू घेऊन ते फुलवायचा प्रयत्न करतायत, तर बघू काय होतंय. 10:30 वाजता बोलवलेलं, 12:30 वाजले तरी आलेले नाहीये चॅनल. ठीक आहे, हरकत नाही. पण आले वाटत. विश मी लक. या 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 सर, या या मॅम, या बसा बसा बसा. काय. हॅलो हॅलो मॅम, हॅलो उठा. कोणी मारलंय का तुम्हाला. कोणी मारलं. हॅलो हो, काय झालंय, काय झालं प्लीज सांगा. हॅलो मॅम, काय झालंय. उन्हाचा त्रास झाला.
बाहेर प्रचंड ऊन आहे ना, त्याच्यामुळे होत आहे असं. या बणीच्या नाकाचा घोणा पण फुटलाय. तुम्हाला उन्हाचा एवढा त्रास झाला? राजस्थानला राहतोय आपण. नाही उन्हात ना चालत चालत आलो ना, थोडं पाणी द्या ना. हो हो देतो पाणी देतो. अहो पण एवढं काय आहे ना, म्हणजे यायचं ना, चालत कशाला आलात तुम्ही हे मला कळत नाहीये मुळात. हे घ्या. सर उडता येत नव्हतं ना, म्हणून चालत आलो. आणि पळत यावं इतके महत्वाचे तुम्ही नाही. बणे तू पण ना. इंटरव्ह्यू घेणार आहात म्हणून, नाहीतर पटकन उत्तर दिलं असतं तुला. मित्रा, अरे चालत का आलात म्हणजे गाडीने यायचं ना, असं म्हणायचं होतं मला. ऐका ना सगळं सोडा ना, आधीच खूप उन्हाचा त्रास झालाय. जरा तुम्ही फॅन लावता का? हो. आणि या बणेला ना थोडा बर्फ द्या. म्हणजे एवढे दमला, तेवढा त्रास होतोय, तर तुम्ही इंटरव्ह्यू कसा घेणार आहात? होणार काय म्हणजे करणार ना सर तुमचा इंटरव्ह्यू कर. हा, बणे चल ना, उठ ना बाबा. रक्त पुसते नाकाचं आणि कॅमेरा ऑन कर, चल लवकर. अच्छा, म्हणजे सुरू करतोय आपण इंटरव्ह्यू सुरू करतो. करूया सर. मग इथे बसू का मी, का इथे उभं राहू? नाही सर, तुम्ही उभे राहिले तरी चालेल. ओके, म्हणजे असं कॅज्युअल असणार आहे, असं उभं मग बसलोय मी वगैरे. ओके लवकर करा. फक्त मला जरा ना जायचंय, निघायचंय मला 2 पर्यंत. म्हणजे नो प्रॉब्लेम सर, आपण असं लगेचच करून टाकू. या सर या. रे रोलिंग आहे करा. स्टार्ट सर. तुमचं नाव सांगा. हा काय अँगल लावलाय? म्हणजे लोक इंटरव्ह्यू बघणार का इंटिरियर बघणार आहे? सर पण काय करतो? पण नीट कॅमेरा पकड ना. मला निघायचंय, असंच असणार आहे. नाही मिड अँगल लाव ना बणे. 993 इंटर. अरे असू दे. वन अँड ओनली फेमस फाईट मसाल डिशूम सर. अरे सर. अरे हा सर कसे आहात तुम्ही? एकदम गप आहे, एकदम गप्पा गप. सॉरी, आय एम सो. कोण आहेत हे माझ्या घरात काय करताय? टीम मधले आहेत का आपल्या? सर तुम्ही याणा नाही ओळखलं? ठीक आहे. याणा ओळखलं नाही सर? सर हे फेमस फाईट मसाल डिशूम सर. डिशूम सर असं नाव आहे त्यांचं? हा म्हणजे आपल्याला ना ते अब्बास मस्तान भाईंनी दिलेलं नाव आहे, डिशूम सर. अब्बास मस्तान? हा, त्यांनी नाव दिलेलं आहे. खरे अब्बास? खरे व्हाईट वाले. हा, ऍक्च्युअल मध्ये माझं नाव आहे ना शक्तिमान सूर्यवंशी आहे. एक मिनिट, म्हणजे द ग्रेट फाईट मास्टर शक्तिमान सूर्य मीच आहे. तुम्ही खरंच आहात ते? म्हणजे मेरे हात में 3 त्रिशूल किंवा शोले बने अंगारे त्या पिक्चरचे फाईट मास्टर? मेरी भी जले. आय एम सो सॉरी सर. आय एम सो सॉरी. ठीक आहे. अरे एवढा काय उठतो काय ना होता. आय एम सो सॉरी सर. ठीक आहे. मी बघितलं नव्हतं कधी तुम्हाला, पण आज मी पहिला. अरे कसा बघशील, तिकडे हास्य जत्रेत तुम्ही मारता तो पंच वेगळा, माझा पंच वेगळा. तुमचा एकदम सेन्स ऑफ ह्युमर एकदम म्हणायचं. अरे नाही, तो तर आहे आपला. सर सॉरी सर. एकच मिनिट, तुम्ही जरा इथे आले. काय झालं सर? सर तुम्ही बसा ना. अरे नाही, ते इथे रॉड टाकला ना, तो फोल्ड होत नाही, पाय बसू शकत नाही. प्रॉब्लेम सर, तुम्ही उभे राहा. काय झालं? हे इथे काय करतायत? ओ हा, ते सांगणारच होते सर. सांग सर. एनी विच वे मी इकडे येणारच होते तुमचा इंटरव्ह्यू शूट करायला. आणि हे सर आहेत ना, ते पण याच एरियामध्ये राहतात. तर मी त्यांना बोलले की तुम्ही इकडे जा ना, इकडे शूट करूया ओंकार वेंगुर्लेकरांकडे. राऊत अण्णा वेगळं माझं वेंगुर्लेकर. नाही या बघ, कसं आहे माहिती? कसं आहे, दादर मध्ये तुम्ही राऊत अण्णा विसरताय. हा माझा पण यांचा पण इंटरव्ह्यू तुम्ही इथेच घेणार? हो सर. हा ठीक आहे, चालेल. आपण माझा तर सुरू करूया. मी खूप ऐका ना, आधी फटाक करून माझा करून घ्या. माझी ना अक्षय कुमार सोबत फायटिंग आहे. नो प्रॉब्लेम सर, आपण आधी तुमचं शूट करू. यांचं काय नंतर करता येईल सर. इथे यांचं नंतर नाही, मला जायचंय. माझं कॉल टाइम आहे, कळलं का? माझा कॉल टाइम आहे, मला जायचं आहे. सर आपण तुमचं नंतर करूया. अरे नाही, आधी जायचं आहे. अरे माझं पण सॉलिड गर्ल, आधी पटकन करून घेऊया ना, लगेच होऊन जाईल. फटाक करून पटकन करा. पटकन करूया ना सर, प्लीज. तुम्ही सिनियर आहेत ते. थांबा ना थोडा वेळ. ए बणे उठला, चल कॅमेरा घे, ट्रायपॉड वर लाव लवकर. ऐक रसिका, इकडे शूटिंग वगैरे करू, पण या ट्रायपॉडचा 3रा पाय ओपनच होत नाही. बणे
अरे हा. पण तू नॉनसेन्स आहेस का रे? तुला अक्कलच नाही. आता कसं करणार शूट? तुला आयत्या वेळेला कळतं आधी सांगता येत एवढा काय नाही, माझा पण पाय ओपन होत नाही. नाही मी बोलतो नाही, ऐके सर. तू शांत हो, तू सुरू कर, मी बघतो काय करायचं ते. तू कर सुरू, मी आहे ना. असं हो कसं? राव सर इकडे ए काय नाही, हा पाय तुटलाय, जरा इथे पकडून बसा ना. पाय पकडून बसा ना, 2 मिनिटं शूट करायचंय. मी सेलिब्रिटी आहे रे. करा ना, 2 मिनिटात होईल, लगेच करायचंय. करा ना 2 बस ना भाई, केवढा टाइमपास करतो, एवढा झाला असता. बसा चल ना. ना सर. हे असं पकडून बसा. येस येस हा 2 मिनिटं लगेच होईल. मी असं पकडून येस असं पकडून बसा. बसा ना. मी थोड्या वेळासाठी मी सर. सेलिब्रिटी आहे. प्लीज ना सर. मी हास्य हो हो हो, आपण त्याच्यानंतर तुमचं पण शूट करणार आहे येस सर. येस एक हा. चल चल. मी अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो आम्ही. ए, चल ना चल ना. हलू नका तुम्ही. बने येस रोल कर कॅमेरा. रोलिंग ॲक्शन. फ्रेंड्स, शॉलिड टीव्हीवर तुमचं शॉलिड स्वागत आणि मी आहे तुमची शॉलिड गर्ल अवंतिका पितळे आणि आपण आहोत आता फेमस फाईट मास्टर डिशुम सर यांच्या बरोबर. डिशुम सर, तुमचा सिनेमा आग हूं मैं जलता रहूंगा या सिनेमासाठी तुम्ही फाईट सिक्वेन्स शूट केले आणि ते खूप फेमस झाले सर. त्याला अवॉर्ड पण मिळाले सर. नाही, सर खरं आहे. त्याचा अनुभव कसा होता सांगा ना. कसं असतं माहिती आहे, आपण जिंदगीत असा चालत असतो, एक टर्न येतो आणि तो टर्न आपल्यासाठी महत्वाचा असतो. तसा हा टर्निंग पॉइंट होता. त्याच्यातनं हिरो विलनला 25 वेळा किक मारायचा, ते एकदम लोकांच्या लक्षात आय राहिलं. नो सर, आय नो, आय रिमेंबर. थिएटर मध्ये लोक यांचे असे किक 25 टाइम्स काउंट करायचे. अरे मोजायचे 1, 2, 3 करून. I know. लय हिट झाला होता तो हो सिनेमा. सर. हा. आय नो प्रेक्षक, तुम्हाला पण आता तसं वाटत असणार आहे की सरांनी फायटिंग सिक्वेन्स करून दाखवायचा आहे ना. अरे नाही नाही, अब्दुल असता तर. कोण अब्दुल सर? अब्दुल आपला राईट हँड आहे, पण आपण ट्राय मारू Request शकतो. आहे. हा करा ना या. सर, please नाही करा ना. म्हणतायत तर राहू दे ना, कशाला. ए, राहू तिकडे या जरा. नाही सर. इकडे ये ना यार, थोडा उभा तर राहा इकडे. या ना. मी दाखवतो काय झालं तुला सांगतो. असं नॉर्मल होता काय वेगळा, तू तिकडे राहा बाय. हा हा. आता ते समजा पकडण्यापेक्षा हे बरं आहे. हा सरांबरोबर जरा गुंड आहे ना हा. आणि हा हिरो आहे, तर तेव्हापासून ना मला हुलकिंग बोलायला लागले. हुलकिंग म्हणजे कसं माहिती, असं हुल दिलं तर माणसाचं लक्ष नसतं ना. नाईस आयडिया. हा, मग तेव्हापासून असं असं हुल दिली की हा माय गॉड सर, दिस इज नाईस. असा नाईस वन. एकदम करून टाकला. नाईस. सर लागलं मला. लागलं. अरे जरा लांब राहायचं ना मग. मला लागलं. तुम्ही अरे. थांबवा हा इंटरव्ह्यू माझा. घ्या ना ऐक इंटरव्ह्यू. रे, थांबा. काय नाही होत, बस इकडे आपण आता सरळ करतो. बस अहो, एक नाही, मिनिटं नको. थांब. अहो, दे नको. इकडे. तुम्ही काय आता होईल वरती घोरपडीचा तेल लाव, सगळं होऊन जाईल ते. ओके सर. सर ओके. Are you okay, sir? मी ओके आहे, पण माझा इंटरव्ह्यू घ्या आता प्लीज. यांना आपण थांबवा. घेणार ना सर, ह्यांचं कम्प्लीट होऊ दे. सर सर, माय नेक्स्ट क्वेश्चन सर. हा. सर, फेमस हिरो राहुल सिन्हा, त्या सिन्हांसाठी तुम्ही खूप शूट केलं सर, त्यांचं फाईट सिक्वेन्स शूट केला, त्यांच्यासोबतचा अनुभव सांगा. अरे तो राहुल आहे ना, तो तुमच्यासाठी ऍक्शन हिरो आहे, बाकी तो फट्टू आहे, तो घाबरतोय. सर डमी बरोबर करतो तो. हा, पण त्याच्यात एक ना सिक्वेन्स होता, तो लय भारी झाला होता. म्हणजे आय नो सर, आय नो. तो माणूस एकाला अशी मान पकडतो आणि असं पकडतो, तिथे ना थिएटर मध्ये सगळे असे गुदमरून जायचे सर तो सीन बघून. तो असा सुचला होता आपल्याला. अब्दुल काम ऐकत नव्हता, म्हटलं अब्दुल काय करतो यार. तर मी म्हटलं अरे इथं फाईट आहे. मग तेव्हा तो हिरो असा करायचा. म्हणजे हिरोने काय केला, असं हुल दिलं तर घाबरला की लगेच असं दार हे करायचा तो. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात महत्वाचा ना समोरच्याची रिॲक्शन महत्वाची आहे. राईट सर. तो जो रिॲक्ट करायचा हा ना. अब्दुल कुठे गेला. अरे अरे अब्दुल इथं आहे का? सर, आर यू ओके सर? सर ओके ना? अरे खरंच गुदमरलो ना मी. अरे तुम्ही वेडे आहेत का? नाही नाही. अरे एक नंबर सर, एक नंबर. तुमची ऍक्शन वर रिॲक्शन काय कमाल होती एक सर. अबगा ये. सर, क्या- कसली ऍक्शन वर रिॲक्शन. एक मिनिट काय तुझ्याची मान पकडायला पाहिजे, मग तुला रिॲक्शन खाली बस खाली बस Sorry, sir. खाली बस. तू काय झाला नाही. हो नाही हो, तुम्ही असं हे केलं. नाही नाही. अरे आपला रोजचा आहे हे मस्त. आता काय नाही होणार. आता ओके ना एकदम ओके ना. आता लास्ट क्वेश्चन विचारते सर, मग तुमचाच इंटरव्ह्यू नको करूया आपण. इंटरव्ह्यू नको ना. हा, तर सर लास्ट क्वेश्चन सर, तुमचा आता रिसेंट फिल्मचा जो टीजर आले सर, त्याच्यामध्ये तुमचा हिरो विलनला असं धपाधप डोक्यामध्ये बॉटल फोडतो सर. अरे नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक यूज केली आहे सर, सांगा ना. अरे म्हणजे आता चल सांगतो, सगळ्यांना माहिती आहे ती खरी बॉटल नसते. नसते? ती शक्करची बॉटल असते. तुम्हाला असं वाटतं की ती मारली जाते, Seriously? पण ती मारताना पण एकदम ट्रिक करायची असते. नाही तर आता ही जी बॉटल आहे समज, हा भाग आहे ना, हा भाग हा मारायचा, हा मारला तर लागतो, हो, sir. हा पकडायचा ना असं. शपथ.
सर सर हे खरे बॉटल होते सर तुम्ही प्राण बरा झाला रे माझा, प्राण बरा झाला. आईला एकदम तोडफोड परफॉर्मन्स. मस्त. प्रसाद दा ऍक्शन पॅक्ड, पॉवर पॅक्ड, बाटली फोड परफॉर्मन्स. मजा आली. पशा कॅरेक्टर जे पकडलं होतं, जे बेरिंग, त्याचं ऑब्झर्वेशन इतकं परफेक्ट होतं. युजली असे फाईट मास्टर्स आपल्याला अनेक सेट्सवर भेटतात, मग ते त्यांच्या इतिहासात रमलेले असतात आणि फार मस्त ऑब्झर्वेशन होतं आणि तो आवाज एक वेगळा लावला होतास. फार मजा आली. फ्रँकली मला माहिती नव्हतं, कारण मी कधी केलं नाहीये. गोस्वामी सरांनी ते सगळं डिटेलिंग सांगितलं, काय करतात आणि कसे असतात ते. वा, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. राऊत, तुला लागलं नाही ती बाटली? अरे आपलं ओके. लवकरात लवकर येत्या वर्षभरात तुझे भरपूर इंटरव्ह्यूज येऊत अशी शुभेच्छा, अशी प्रार्थना करतो. बने मस्त. रसिका, फार सुंदर अटेम्प्ट होता, अतिशय छान अटेम्प्ट होता तुझा आणि तो कन्सिस्टंटली पकडून ठेवलास तू. व्हेरी नाईस. वा 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 वा. मंडळी, किराणा मालवाला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शितली आज पुन्हा एकदा भेटणार आहेत आणि आज त्यांच्यासोबत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. किराणावाला बोला. होय शितले, तू इथं काय करती? मारायला आले तुझ्या. आता तुझाच विचार करत होतो मी. खरं का काय? तवाच क्या लागल्या रे मला. होय तर. हे घे, पोहा घेतले होते तुझ्याकडनं, त्याला कीड लागली. याला कीड लागली? मग काय, बदलून दे. शितले गपकी, कोणतरी बघेल. काय प्रेम करतोस ना माझ्यावर? शितले कोणतरी बघेल. करतोस, घाबरतोस कशाला? शितले कोणतरी बघेल. काय बघल करतोय? ऐक ना, मला स्थळ यायला लागले ती. विचार की माझ्या बापाला. आधी मला माझ्या बापाला सांगू दे की. तू हात सोडून कोणतरी नाही सोडायचं. कोणतरी बघेल. नाही सोडायचं. शितले, गावातले कोणी बघितलं ना वांद होतील. नको सोड की. लई यायला होताय तुम्ही. आतापर्यंत माझा आणि पम्याचा एक राऊंड पूर्ण झाला असता. टिटवे, काय बोल? कसला राऊंड? तू तर तोंड्या. अरे बाबा, आम्ही शेतो बांधावर असं बोलत एक राऊंड पूर्ण करतोय. त्याचा राऊंड पूर्ण झाला असता म्हणते मी. त्याचा राऊंड पूर्ण झाला. बघ केवढं रोमॅन्टिक आहे तिथे. आणि तू एका रोमॅन्टिकच नाही. नको की आपण एक राऊंड मारूया. नको शितले, कोणी बघितलं का नाही? लय वांद होतील. नको. दुकानवाले, हो हो, पडलं काय सगळं? नाही सामानच लावत होतो. काय द्या, काय खायला बियाला असलं द्या की. पाहुणं काय पाहिजे सांगा की. चिप्स आहे ती का? हाय ते की. चिप्स आहे, चिवडा आहे. तुम्हाला काय पाहिजे? आणि बॉबी आहे ती का? बॉबी बी आहे ते की. नाही चिप्सच द्या. चिप्स देऊ होय. बर, हे घ्या. कितीचे दिले? 10 रुपये झाले. 10 रुपये? हो. घ्या की 10 रुपये देतो की. नवीन दिसताय पाहुणं गावात? हो, नवीनच आहे. कुठनं आलाय? इथनं सांगवीत आलोय. सांगवीत नव्हे? हो, सांगवीत. पाहुणे सांगवीत आत्या दिली माझी. काय सांगताय? हो तर. असं होय. इकडं कुणाकडे आलाय? इथं ते संबेराव नाहीत का, त्यांच्या घरी आलो होतो. ती शीतल संबेराव काय ती त्यांचीच पोरगी आहे का? होय 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 होय. मी बोलतोय होय. दुकानावर लक्ष ठेव. हाय की शीतल संबेराव. त्यांचं काय हो? त्याचं काय नाही, त्या शीतलचं स्थळ आलं होतं मला. डाळ पडली तिच्याकडनं. ठेव तर. ठीक आहे. हे स्थळ आले होय? हो, शीतलचं स्थळ आलं होतं. घरातली म्हणली बघण्याचा कार्यक्रम करून टाकू. म्हणलं बाबा कशाला उन्हात आणायचं, त्यासनी घेऊन यायचे, आपणच जाऊन आपली माहिती काढून येऊ. म्हणलं आपलं बघू चला कशी काय पोरगी, काय करती, कशी दिसती, घर जोडणारी आहे का फोडणारी आहे, बघू म्हणलं आपलं अंदाज काढू. कशी काय पोरगी ती? पोरगी तशी बरी नाही. बरं होय? हो. बरं नाही म्हणजे काय वाईट आहे तिच्यात? एकच मिनिट हा पाहुणा, एकच मिनिट. इथं ये ना. पाहुणा आलो बरं का. एकच मिनिट. दुकानावर. बरं नाही हवी. आणि पागल आहे काय तुम्ही? तुला बोल्यावर चढायचंय का? ह्याच्याबरोबर लग्न करायचंय तुला?
अगं त्याला सलटवायला खोटं सांगतोय नव्हतो. होला हो तरी कर ना. जपून बोल जरा जे बोलशील ते. काय दुकानवलं काय बरी नाही म्हणला म्हणजे काय फॉल्ट आहे का पुरीत काय? नाही फॉल्ट नाही हो. तापट आहे जरा. होय आणि जीभ केवढी चुरू चुरू चालती. म्हणजे आजूला बाजूला कोण आहे ते बघायचं असतं की नाही जिभेचा पट्टा नुसता चापाड 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 चालू असतोय तिचा. लय बोलतीस. हा लय बोलती ती लय बया लय बोलती. पण कसं आहे त्या पोरीच आहे का नाही समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतोय प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे ती तशी वागती ते असते म्हणून लय बोलती ती. आपण बोलण्यात काहीतरी मर्म पाहिजे का नाही पाहुणे. ती बी आहे आपलं देवानं दिली जी म्हणून वच्चा करायचं अर्थ होय त्याला. तिखट आहे लय तिखट नाकार काय खरंच तिकड आहे. चालतंय की मग एक नंबर आहे की. ह्याच्या आयला आपल्याला बी असलीच फाटाकडे पुरगी पाहिजे. लवंगी मिरची हे जणांली पाहिजे लागा. अरे आपण काय रस्सा वाढणारा मर्दगडी आहे काय फतफत खाणार आहे होय. आणि तुम्हाला सांगतो अशा तिकडे बोलणाऱ्या पुरी असते तर नाही त्यासनी दमात घ्यायला लय आवडतंय आपल्याला. रंगल बघा आमची दंगल आहे की नाही या अशी रंगती की नाही बघा. 4 लफडी आहेत तिची. 4 पोरांना फिरवती. पण म्हणजे असं वरवर आहे म्हणजे फार असं काही हे नाही ते पोरगी बरी आहे. म्हणजे असं लोक सांगते ती वरवरच आहे लय खोलात काही घुसलेलं नाही पोरगी. म्हणजे हा पोरगी चांगली आहे मला माहित आहे. तर त्या 3-4 लफड्यांमधलं एक चालू आहे सिरियस प्रकरण आहे. स्वच्छ वालं सिरियस आहे. तो मुलगा आहे ना 1 नंबरचा झंडू आहे. झंडू बोलतीस. अरे बाबा येडा म्हणजे येड्यासारखा जीव लावतोय तिला. हे खरं आहे मात्र. आणि ती पण येड्यासारखा जीव लावते त्याला. हे बी खरं आहे हो. ऐगो नाही चालतंय तरी बी तुम्हाला सगळं चालतंय. चालतंय पत्ता द्या त्याचा. कोणाचा पत्ता पाहिजे तुम्हाला? त्या झेंडूचा पत्ता द्या की. त्याचा पत्ता कशाला पाहिजे? नाही तो जात असेल की कवा तालुक्याला रोज जातोय की गडी. दिसल कुठं तर रस्त्यावर पडला म्हणजे ट्रॅक्टरनं उडवाय काय वेळ लागतोय. त्याला काय नाही पाहुणे नाही हो एवढं काही जीवावर उदार बिदार होऊन प्रेम करत नाही ते. नाही म्हणजे करतो पण एवढं नाही करत पाहुणे त्यो प्रेम म्हणजे बापरे एवढं केलं. माझं काय म्हणणं तुम्ही तरणा बांड गडी आहे कशाला काय हातात घ्यायचा. ती पोरगी नाही ना चांगली. आता तुम्ही लगीन कराल उद्या त्या पोराबर गेली पळून तर कशाला रिस्क घ्या. कळवा नकार कळवा काय नका येडबेड आहे काय तुम्ही लागा नकार कळवा म्हणजे कळवा की आला असली रोमॅन्टिक पोरगी काय हुडकून तरी गावणार आहे मला. एवढी सगळं पाखरं येऊन लागा ह्याच कानसाव बसते ती म्हणजे कानसात काहीतरी आहे. आणि आपण तरी काय थोडं रोमॅन्टिक आहे होय. त्याच्या आईला 2-4 परफॉर्मन्स हाणलं नाही तिच्या पुढं इसरती बघा त्याला. चांगला आहे ती हो तुम्ही. तुझ्याने झालं नाही तर बॅकअपला चांगला आहे पोरगा. शितलेसाठी आलंय हे स्थळ आणि ही उगा आपली पुढे करते. उगा शितलीसाठी आलंय का नाही मग काय चांगलं आहे चांगलं नाही त्याच्यासाठीच बोलते की हे चांगलं आहे म्हणून शितलीसाठी. मग कळव तुम्ही होकार चांगला आहे तर काय सगळं केली नाही आता मी जातो तुला होकार करून टाकतो. ऐका ना नाही केलीन महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे. मग रॉबडी आहे 1 नंबरची. हा रॉबडी आहे म्हणजे ह्या एवढ्या मिश्या आहेत मोठ्या. मुच्छड आहे शिकली मुच्छड लांब मिशा आहे त्या. पुच्छड आहे होय तर ऐगो चालतंय की. त्याला काय आहे तवा आल्या का माझ्या बहिणीचं लगा पार्लरच आहे की घराला लागून. पाहिजे तवा बाजून येईल त्याला काय तवा चालतंय नाही ते चालेल पण ह्याचं काय कराल. हे म्हणजे ईग लावते ईग. टकली आहे शितली टकली आहे जायला शितली टकली आहे होय. टकली आहे आता नाही टकली आहे शितली टकली आहे म्हणजे सगळं मला पाहिजे तसंच होतंय पाहुणे तुम्हाला सांगतो मी तालुक्याला जातो की नाही ती नाही का कपड्याच्या दुकानाच्या बाहेर असते ती बघा टकल्या बायका अशा उभ्या असते त्या नाही द्या मला लय आवडते त्या त्याच बघून नाही मला काय वाटतंय
असलीच बायको मिळाली पाहिजे मला. टकली बायको. हा म्हणजे त्यांच्या टाकल्यावर हात फिरवायला आवडतंय मला. दुकानात गेलो की मी पहिला गेल्या येत त्याच्या आणि तुम्हाला सांगतो शितलीभर लगीन झालं नाही माझं. दुसऱ्या दिवशी जावळा काढणार आहे. लग्नात जावळ काढालोय. लगेच टकली काढणार आवडतच आपल्याला. पण हेकणे आहे ना ती. डोळं पण नाहीत खरे. म्हणजे बकऱ्याचा डोळा लावला एकाला. मग रातच्याला काढून ठेवती डोळे. नाक आहे की नाही, नाक खोटं आहे तिचं. बोट नाही खाताला. खोटं नाक लावून फिरते. बोट नाहीत, कान नाही, आपलं हे नाही. ते तर नाही. बुटकी हाय. बस 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 लय झालं तुमचं. एक नाही होय म्या. अशी बघतोय म्या. अशी आहे होय म्या. एक आहे होय. एक आहे का बघा खिचून. नाक बी आहे मला, कान बी आहे, ते बोट बी आहे. ओढून बघा. उगा काय बी सांगायला लागले. एक नाही असते होय म्या. तुला काय झालेलं का? तू कशाला एवढी करतीये? कारण मीच आहे शितली. मी दुकानवाला आहे. मी दुकानवाला आहे. म्हणजे तू शितली आहेस होय? आणि मी दुकानवाला आहे. ही शितली आहे आणि मी दुकानवाला आहे. आणि ह्यो तिचा झेंडू आहे. आज पडतंय सगळं. लगा तुमचं काय खरं नाही. म्हणजे ही शितली आहे. शिकले आहे. आणि ह्यो तिचा झेंडू आहे होय? झेंडू आहे मी. सारखं झेंडू झेंडू करते. झेंडू आहे मी. तुझा बाप साधा फुली. जास्तीचं बोलू नको. तू जास्तीचं बोल नको. अगं तुझ्या पम्याला पण हानीन. तो बाप साधा फुली आला इथं 4 पाकळ्या घेऊन केस घेऊन सारखं झेंडू बोलती मला. पाहुण्यांसमोर तरी नको बोलू झेंडू बिंडू. आता काय काय त्यांची हुरडा पार्टी चालली आहे बघ तिकडं. पाहुणं काय करताय? चालतंय की. आता पाहुणं काय चालतंय? शितली आहे ना. हा चालतंय की. पाहुणं नाही. हा माझ्या राखणीतलं कणीस आहे. मी नसतोय सोडत. अगो हा म्हणजे तुमचं झंगाट आहे होय? नाही. नाही कसं आहे ओ ताई, तुमचा फोटो होता हो माझ्याकडे. तुमचा फोटो होता की आल्यालाच ओळखलं होतं तुम्हाला. म्हणजे पण आता हिता आल्यावर तुमचा लगा रोमॅन्स चाललाय म्हणल्यावर कशाला मी डिस्टर्ब करतोय. आ नाही चांगला आहे चांगला आहे चांगलं आहे ना. काय आता कळव तूच. हॅलो हो ऐका नका कळू पाहुणे. हा बा हा त्या समीरावासनी नकार कळवून टाका. नाही काय त्या पुरीचं इथलं किराण्यावाल्याचं झंगाट आहे बघा. झंगाट नाही आहे. झंगाट नाही आहे. झंगाट नाही आहे. झंगाट नाही. नाही सांगा त्यासनी झंगाट नाही प्रेम आहे म्हणावं. प्रेम आहे. प्रेम आहे. अहो काय आवा आता सांगा की तुम्ही द्या की म्हणावं लावून लग्न. आ अहो काय डोळ्या पुढं आहे पोरग माझ्या चांगला आहे की दुकान सांभाळते सुखात ठेवलं व शितलीला. हा बा आता माहिती आहे की ती म्हातारा ह्या कडा आहे ती समीरावांचं पण का तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे तेव्हा. सांगा तेवढं करा की काम. ठेवू का मग? ठेवा ठेवा. अय ते माझ्या घरी फोन लावून माझं नि पाहुणं पाहिजे सई. सुंदर. मला ना ह्या सिरीजचं प्रोग्रेशन ज्या प्रकारे होतंय, ज्या प्रकारे ही लव्ह स्टोरी खुलतीये ते बघायला खूप आवडतंय. आणि तुम्ही ॲक्टर्स सगळे यातले नमा काय, पृथ्वी काय, सावत्या तू, शिवाली तू, प्रत्येक वेळेला ना एखादा प्रयोग रंगतो तशी ही सिरीज तुम्ही परफॉर्म करता आणि याचे अनेक प्रयोग असेच रंगत जाऊ देत आणि या जोडप्याचा प्रवास अगदी शेवटपर्यंत आम्हाला बघायचा आहे. मी तरी खूप उत्सुक आहे. प्रसादा. वा 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 अप्रतिम. जोरदार टाळ्या. फॅन्टॅस्टिक. ही सिरीज प्रचंड आवडती होत चालली आहे माझी. कारण ह्याच्यामध्ये ना ह्युमरसोबत एक असं काहीतरी एलिमेंट आहे की जे तुम्हाला खेचून असं घट्ट धरून ठेवतं.
त्यांच्यातला तो बॉन्ड, त्यांची ती लव्ह स्टोरी, मध्ये मध्ये त्या मैत्रिणीचा भोचकपणा आणि त्यात आज आलेलं पाहुणं. आता खरं तर तू यांची लव्ह स्टोरी पुढे नेली आहेस, आता ती पुढपर्यंत पोहोचली, त्यामुळे तुझी परत एंट्री या सिरीजमध्ये होईल का नाही आम्हाला माहित नाही, पण जितक्या वेळा होईल तितक्या वेळा मनातनं एकच आवाज येईल, चालतंय की. फार मस्त रोहित, फार मस्त. पृथ्वी, शिवाली आणि नमा, तुम्ही ही 3 कॅरेक्टर इतकी जिवंत करताना की ऍक्च्युली मी कुठल्या तरी गावात बसलोय आणि समोरच्या टपरीवर मी चहा पितोय आणि हे सगळं दृश्य बघतोय. इतकं जिवंत करता तुम्ही ते चित्र त्या लव्ह स्टोरीचं. फार मजा येते. ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल. कमाल कमाल. प्राजक्ता, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझी व्यक्तिरेखा काय आहे पावनखिंड या चित्रपटातली, आणि ती साकारताना तुला काय काय अनुभव आले, किती मजा आली? पावनखिंड नावावरूनच सगळ्यांना लक्षात येईल की पावनखिंडीची लढाई आपण या चित्रपटात पाहतोय. वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. पावनखिंड मला सांगायला आवडेल की मराठीतला सगळ्यात मोठा युद्धपट आहे आत्तापर्यंतचा, ज्याच्यामध्ये आपण तब्बल 1 तास लढाई पाहणार आहोत. नावाप्रमाणे आपण या चित्रपटामध्ये लढाई मुख्यत्वे दाखवतोय. तर बाजीप्रभू देशपांडेंबरोबर बांदल गाव आणि बांदल कुटुंबीय त्यांच्या बरोबरीनं लढले आणि खूप मोठा हातभार होता त्यांच्या लढाईमध्ये. इतका मोठा की त्या सबंध लढाईमध्ये एक अख्खं कुटुंब, एक अख्खं गाव बांदलांचं खर्ची पडलं. तर या बांदलांचे जे राजपुत्र होते श्रीमंत रायाजीराव बांदल, त्यांची धर्मपत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा मी साकारते या चित्रपटामध्ये. पुरुष प्रधान चित्रपट असून देखील त्यांच्या ज्या स्त्रिया, त्यांच्या ज्या पत्नी, आया, भगिनी या ज्या होत्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. ह्या सगळ्यांची मनोअवस्था तेव्हा काय होती, त्यांच्या घरात काय घडत होतं, ह्याचं देखील चित्रीकरण म्हणजे ह्याचे देखील सीन्स या चित्रपटामध्ये येतात. त्यामुळे स्त्रियांची भूमिका पहिल्यांदा या चित्रपटातून दाखवली जाते, ज्याचा मला अत्यंतिक आनंद होतोय. सर्वसामान्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये आहेच आहेत. म्हणजे एक उत्कृष्ट कथा, दिग्दर्शक, संगीत, बॅकग्राऊंड स्कोर, उत्तम VFX, उत्तम स्टारकास्ट, खूप मोठी मांदियाळी आहे या चित्रपटामध्ये. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकरपासून आम्ही सगळेजण. या गोष्टींबरोबरच मला जेन्युइनली असं वाटतं की शिवचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी एक मराठी माणूस म्हणून आपला एक अभिमान, स्वाभिमान जागृत करण्यासाठी आपलं आद्य कर्तव्य म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट पाहिले पाहिजेत. तर ज्यांनी चित्रपट पाहिला आहे खूप धन्यवाद. ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही आहे त्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. विनोदाचा हा हंगामा तुम्हाला अनुभवता येणार आहे आता पुढील भागात, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाच्या साखरेत घोळवून आयुष्यातला कडवटपणा थोडा कमी करूया आणि हास्याचा आनंद लुटूया, आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, उद्यापासून म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून सोनी मराठीवर सोमवार ते रविवार रात्री 8:30 वाजता नवीन मालिका सुरू होतीये, जिचं नाव आहे बॉस माझी लाडाची. आणि आज याच मालिकेची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या मालिकेची निर्माती मनवा नाईक, कलाकार भाग्यश्री लिमये, आयुष संजीव, अगदी मनापासून स्वागत. वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आज लग्नाची बोलणी करायला मुलाकडे येणार आहेत मुलीकडची माणसं. बघूया तिथे काय घडतंय. हा बरोबर बरोबर बरोबर. हा महात्मा फुले चौकात आलात की तिथून उजवीकडे. हा बरोबर. हा समोरचीच बिल्डिंग, ग्राउंड फ्लोर. या. हो. प्रसाद सर बोला. खुश आहे का? खूप खुश आहे. एकाचे 2 होणार आहेत सर. आतापर्यंत एकाचे 2 एकाच गोष्टीत झालेत. एक परडे देतात, 2 स्किट करून घेतात.
हल्ली हल्ली तर 3-4 देतात. डांगे दशरथ. सर मी एवढा खुश आहे ना सर, म्हणजे माझं आयुष्य पालटून जाणार आहे. शपथ, माझं लग्न होणार आहे. काही दिवसांपूर्वी एक मुलगी बघायला गेलो होतो, तिच्या घरी गेलो. लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं ना, तसं लव्ह ॲट फर्स्ट बाईट झालं. पोह्याचा घास खाल्ला आणि तेव्हाच ठरवलं आयुष्यात हीच माझी लाडाची बॉस. ठरलं हीच, बाकी कोणी नाही. तुम्हाला सांगतो, मला ना आत्ताच सनई चौघडे वाचतायत असं ऐकायला येते मला. हे बघा, हा आहे ना, माझं लग्न ठरणार. अजून काय हो एका माणसाला. या प्लीज या प्लीज या. बसा प्लीज या. बसा प्लीज बसा प्लीज. मी बसतो. वेलकम. नमस्कार. घर व्यवस्थित सापडलं ना? हो, म्हणजे विचारतच आलो. छान आहे, बाकी घर छान आहे. थँक्यू. मस्त अगदी. बरं वाटलं तुम्ही आलात. आजोबा पाया पडतो. बाथरूम कुठे आहे? हा कुठला आशीर्वाद आहे? त्यांना वॉशरूमला जायचं असतं. ते आता जिन्यात त्यांनी बडीशेप खाल्ली ना, त्यांना खाल्लं की 10 सेकंद पण. आजोबा या. सॉरी पाहिलं. मी येऊ का? नाही मी आहे. आजोबा या. चला लवकर. आजोबा सावकाश. जे करायचं ते इथेच करायचं आजोबा, स्टेजवर नाही. बोला मामी. राहू द्या. मामी काजू कतली घ्या ना. असू दे. आमच्या एरियात आहे काजू कतली. इथं दुकान आहे, फेमस आहे खूप. देशपांडे ब्रदर्स. सकाळी रांग लागत्या दुकानाबाहेर. काजू कतली घ्या ना मामा. काजू कतली घ्या ना. मी आवडली काजू कतली? छान आहे. लग्नानंतर रोजच खायची म्हणा. काका तुम्ही घ्या ना प्लीज घ्या. ते जबर मामी नाही तुम्ही हक्काने ओरडू शकता. आता नातं जुळणार म्हटलं. शुगर आहे ना त्यांना, म्हणून. मग काय झालं मामी, आता नाही खाणार तर कधी खाणार? आनंदाच्या क्षणीच खातो की नाही? हो की नाही मामा? हो ना. हो. म्हणजे ऍक्च्युली आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो होतो. बोल. तुम्ही आमच्याकडे रसिकाला बघायला येऊन गेलात. रसिकाला पहिल्या तुम्ही तिला होकार दिलात, पण आम्हीच जरा वेळ मागितला. म्हणजे रसिकाचं काय, ती जरा बुजरी आहे. पटकन तिला 4 चौघात बोलता येत नाही. आता पण बघा लाजते. तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही सगळे बोललो आणि म्हटलं ठरलंच आहे तर मग तू कशाला लाजतेस? ते मुलीची बाजू म्हटलं की जरा करायला होतं. अगदी मी समजू शकतो. तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही बोललो आमच्यात आणि ठरलंच आहे म्हटलं तर भेटून सांगूया म्हणून आम्ही आलो. तर पृथ्वीजी. मामा बोला ना. म्हणजे आम्हाला सगळ्यांना एकमतानं तुम्ही नाही आवडला. मस्करी करता मामा. नाही उगाच कशाला खोटं बोलायचं. कोणाला म्हणजे कोणालाच नाही आवडला. नाही मला नाही, माझ्या पत्नीलाही नाही आवडलं. आणि तुम्ही जिला बघायला आला होतात ना, रसिकाला, अजिबातच नाही. मामा मस्करी खूप करतात. मस्करी नाही हो, खरंच सांगतायत ते. अहो काय झालं, आमची रसिका आहे ना, म्हणजे थोडी ही आहे, म्हणजे अशी चंचल आहे थोडीशी. म्हणजे तिला ना घाणेरड्यातली घाणेरडी गोष्ट पण आवडते, पण तुम्ही अजिबातच नाही आवडला तिला. खोटं नाही, शपथ खरं सांगते. म्हणजे काही आवडतं म्हणजे. अहो तुम्ही तिला बघून गेल्यानंतर लगेचच तिने आमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ना मेसेज केला. काय मेसेज केला सांगते? बरं मी सांगते. शी.
बरं नुसतं शी नाही हा पुढे असं एस 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 च्या 4 रांगा हो खरं खोटं नाही सांग दाखवता मामा ठीक आहे मला हे म्हणजे मेसेज नका दाखवू म्हणजे हे मी नाही आवडू शकत कदाचित नाही 2000% नाही आवड म्हणजे कोणालाच नाही कोणीच असं म्हटलं नाही की बाबा मुलगा बरा आहे सगळ्यांचं म्हणणं होतं की वाईट स्थळ आहे सगळे तोंडावर नकार द्यायचा होता असं म्हणले मग मला काय होतंय मला कळत नाही म्हणजे तुम्ही ना बोलताय काहीतरी वेगळं आणि रिॲक्ट काहीतरी वेगळं होत आहे जर तुमचा नकार आहे ना तर मग तुम्ही मला एक फोन केला असता आणि सांगितलं असतं की बाबा नकार आहे तर मी मान्य केलं असतं त्याच्यासाठी इथे येऊन ते एवढं करायची काही गरज नाही जेन्युइनली काही गरज नाही मला फोनवर सांगायचं ऍक्च्युली मी म्हटलं बाबांना की आपण फोन करून नकार देऊयात पण बाबा म्हणाले की नको फोनवर गैरसमज होतो ना त्यांना वाईट वाटेल म्हणजे नेमकं काय कारण हे कळलं पाहिजे ना नकार देण्याचं तुम्हाला असं वाटू शकतं ना की काहीतरी वेगळं कारण असू शकतं म्हणजे मुलीला कोणीतरी दुसरा आवडतोय किंवा मग तुमचा चेहराच मला आवडला नाहीये पण नाही असं काही नाही बाबा म्हणाले की आपण त्यांना भेटूया आणि क्लिअरली सांगूया की असं दुसरं कुठलंही कारण नाहीये फक्त एकच कारण आहे आम्हाला तुम्ही नाहीच आवडला बापरे मला बघूनच डोळे मिटत होते माहितीये का नको नको बाबा बस बाप असं मी जरा स्पष्ट बोलू का मला ना यांच्यासारखं तो गोड गोड खोटं बोलायला जमत नाही मागे तुम्ही ती बोजडी घालून आला होतात ना तेव्हा चटकन तुमच्या तोंडात मारावीशी वाटली माहित नाही का पण तुमचा चेहरा बघितला की संताप येतो त्यांना सांगा माझ्या चेहऱ्याबद्दल यांनी नाही बोलायचं यांचा चेहरा आणि मेकअप बघून मला यांना तोंडाकडून तोफेकडे द्यावं वाटतंय दिलंय मी आहे ना शांत मी काही बोललोय का आणि मामा नाही काका काकी नकार होता ना तर डायरेक्ट मला एक मेसेज करायचा की नकार आहे नाही बघा या मी सांगतो तुम्हाला मेसेज नाही कारण कसं होतं इंटेन्सिटी आणि टोन कळत नाही ना तंत्रज्ञान इथे अपुरं पडतं खरं सांगतो म्हणजे मला मेसेज करायला की मी लगेच केलं असतं हल्ली पैसे पण पडत नाहीत केला असता मेसेज की आम्हाला नाही आवडलात पण ह्यात इंटेन्सिटी कुठे आहे आता आल्यानंतर आम्हाला तुम्ही नाही आवडलात राग कळतो ना खरं इंटेन्सिटी कळते आता बघा तुमचा चेहरा बघितल्यानंतर मुलीनं शे म्हटलं आता त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारी किळस मेसेज मधून कशी पाठवायची म्हणजे मेसेज मधून किळस पाठवायची म्हणजे ती उलटी केल्याची स्माइल पाठवायला पाहिजे पण उलटी येण्यात पण तुम्ही वाईट आहात का नाही अजिबात नाही अजिबात नाही उद्या मी तुमच्या मागे उभा राहीन अजिबात नाही पण फार तर एखाद्याला मळमळू शकतं पण उलटी नाही काय बाबा होऊ शकत अगदी बरोबर काय बोलू अगदी बरोबर ते ज्या हिशोबाने बोलतात ना त्या हिशोबाने रोज सकाळी चेहरा बघून 10 वेळा ओकला पाहिजे तुम्ही पृथ्वीजी नाही माझे आजोबा आहेत ते तोंड बघ कसा केलाय मी कोण आहे मला कशाला बोलतायत मी काय वाईट केलं हो तुमचं मी काय म्हणते त्यांना ना खोटं वाटतंय आपण जे सांगतोय ते तर माझं काय म्हणणं आपण त्यांना करून दाखवायचं का डेमो ते गेल्यावर आपण काय केलं मी ना त्यावेळी बाथरूम मधून येत होतो हो बरोबर त्यांनी आवळा सुपारी खाल्ली होती नाही का मग तुम्ही तिकडेच जा तिकडे या पृथ्वी या इकडे तुम्ही इकडे या मला इकडे या अरे पण तुम्ही करताय मी दाखवतो तुम्हाला लगेच लक्षात येत काय घडलं होतं तुम्हाला सांगतो हे आमचं घर आहे समजा हे गेले या अच्छा मी जायचंय हो आम्ही तुम्हाला आमची बाजू कळवतो या गेले हे गेले समजा गेले काय मग कसा वाटला मुलगा वाईट अरे बापरे रसिका एवढं बाबा तुम्हाला कसं वाटलं एवढं झालं मी परत विचारतो कसा वाटला मुलगा आवडला का शांत व्हा हे घ्या काजू कतली खा घ्या काजू कतली काजू कतली खाली ठेवा आधी ती अरे बापरे मी आलो आजोबा
आज बसा ना डांबर लावून. काय करून दाखवलं तुम्ही आता? तुम्हाला लाज नाही वाटत आहे? हा, इथे माझ्याच घरात येत आणि मलाच डेमो करून दाखवताय तुम्ही की काय बाबा मला कसा नकार द्यायचा होता ते कसं ठरवलं तुम्ही, मला करून दाखवताय तुम्ही. निघा 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 निघा. खूप झालं, निघा. ऐका तुम्ही, निघा. अहो पण नकार आहे ना तुमचा, कळला मला. निघा. ऐका ऐका पृथ्वीजी, मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतंय, पण तुम्ही नका असं बॅकआउट करू. म्हणजे तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे बघा, एखाद्याने नकार दिला म्हणजे ती व्यक्ती वाईटच असते असं नाहीये ना. नाहीये की नाही? म्हणजे कदाचित तुम्ही चांगले असाल तुम्ही चांगले, पण आमच्या लेखी तुम्ही वाईटच आहात. म्हणजे नाहीच आवडला नाही मी आम्हाला कोणालाच. आधीचं कशाला बोलली तोंडवर करून? नाही चला बाहेर. थांबायचं नाही एक क्षण. निघा. बरं निघा. ठीक आहे. जा निघा. चला. आमचे बाबा संडासाच्या पाईपातनं पाठवीन घरी. जा. सर मी आहे चांगला दिसायला, खरंच मी दिसतो चांगला. भाग्यश्री शपथ. मला विचाराल ना तर मला तुम्ही अजिबातच आवडलेला नाहीये. निघ रे निघ. तू अख्ख्या महाराष्ट्राला आवडलेला नाहीये. निघ. आमिर दादा संपवस किट. नाही रे, नाही आवडलंच तुम्हाला. वा 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 वा, आम्हाला फारच आवडली ही नकार घंटा. प्रसाद दा. फॅन्टॅस्टिक. तुमचं स्किट झाल्यानंतर ना मी माझंच नाही खूप घाणा तुम्ही खूप. हे बी करून बघत होतो, हे अशक्य आहे. ॲक्टरसाठी हा अत्यंत उत्तम असा एक्सरसाइज होता आणि तो तुम्ही सगळ्यांनी इतका वंडरफुली प्ले केलात की क्या बात आहे. म्हणजे चेहऱ्यावर एक भलतंच काहीतरी ठेवायचं आणि म्हणजे कठीण, भयंकर कठीण एक्सप्रेशन्स होते. म्हणजे जेवढं बघताना त्या सोप्या वाटतात तेवढ्या त्या सोप्या परफॉर्म करायला अजिबात नाही आहेत, अजिबातच नाहीत. वंडरफुल, खूप मजा आली. वा वा. माधवी ताई, तू किती एन्जॉय केलास परफॉर्मन्स? मस्त मस्त म्हणजे भारी भारी भारी. आणि आमच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही सगळे खरोखरच विनोदाचे बॉस आहात आणि ही तुमची टीम बॉस माझी लाडाची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, महाराष्ट्राचा रबर स्टार म्हणून ज्यांचं कौतुक झालं, आपल्या अफलातून टायमिंग आणि भन्नाट हावभाव यामुळे ज्यांनी रसिकांना आजवर तुफान हसवलं, असे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत इथे विनोदाचा खळखळाट निर्माण करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. Aya, just hold on. ओहो. Nice hair. आंघोळ केलीस? बोल. Yeah, yesterday I shared my number with you. Yes. What's your name, by the way? Sweetie, nice name, huh? मी तुझं प्रोफाईल बघितलं, ते पण तुझ्यासारखंच स्वीट आहे. येस, सेक्सी मदन माझाच हँडल आहे. येस. नेवर फॉर ॲड युअर. येस मिस्टर एचओ. व्हॉट्स द हेल गोइंग ऑन देअर? एचओ. येस. अख्खा हेड ऑफिस बोलते तुझ्याशी. ओके. रिसिव्हिंग प्रायव्हेट रॅन. ओके. गॉड मस्ट बी क्रेझी. ओके. वेल नेहा, माझ्यासाठी कोणाचा फोन आला तर कनेक्ट मी इनसाइड. ओहो. टक. मे आय? जून जुलै ऑगस्ट मॅम.
जुलै जून जुलै ऑगस्ट मॅम. थँक्स मॅम. मी येऊ मॅम. कम इन प्लीज. गप ना बाबा. विरारचा ज्वेलथी फेस. गप ना. सॉरी सॉरी. कम इन सिट, कम इन सिट. येस मॅम. सिट सिट. येस. रिलॅक्स रिलॅक्स. आय एम ओके. काही पाणी वगैरे हवंय? अरे बापरे, तास तुम्ही पाणी वगैरे मला विचारताय म्हणजे कमालच आहे. नाही नाही ठीक आहे, हरकत नाही. काय आहे चौगुले, दरवेळेस तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणता, आज मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. काय सांगताय काय तुम्ही? काय काय गिफ्ट काय आहे? सरप्राईज आहे. प्लीज मला सांगा ना. सरप्राईज. असं सरप्राईज सांगायचं आणि द्यायचं नाही हे बरोबर. सरप्राईज. सरप्राईज. गप गप गप. एका तिकिटात 3 बालनाट्य. गप गप जरा गप. मॅच्युअर मॅच्युअर बघ ना जरा. मला ना असं कंट्रोल नाही करत होतो. मला जर सांगितलं सरप्राईज आणि दाखवलं नाही मला जाम त्रास होतो. प्लीज दाखवा ना. येते सरप्राईज येते. ठीक आहे मॅडम, तुम्ही कधी सरप्राईज द्या, पण मी त्याचं काही गिफ्ट आहे तुम्हाला देणार आहे. ये विशू. शाणे कानपाड फोडीत. गजरा माळणारच माझ्या केसात तू. मग कुठे जेबेवर माळणार? हे मी आज का आणलंय तुम्हाला माहिती आहे का? हाच त्यासाठी खास कारण आहे. सोनी मराठीवर एक नवीन मालिका येते, बॉस माझी लाडाची. एक्झॅक्टली आपल्या रिलेशनवर आहे ती. म्हणजे तिथे बॉस आणि एम्प्लॉई यांची रिलेशन आहेत मॅडम. खरंच सांगतो, तिथे ना बॉस आहे ती बायको आहे आणि एम्प्लॉई आहे ना तो नवरा आहे. म्हणजे घरात नवरा बायको आणि तिकडे गेल्यावर बॉस आणि एम्प्लॉई. त्यावरूनच मला असं वाटतंय की विशू मॅडम तुम्ही आता ब्लश होणार आहात. मी हो, म्हणजे इतके दिवस तुम्ही ज्याची वाट बघत होतात, ज्यासाठी तुम्ही झोरत होतात, तो क्षण आता तुमच्या समोर येऊन ठेपलेला आहे. आता तुम्हाला वणवण करायची गरज नाही. होय होय, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तीन नाशी. मी विचारलं तुला लग्नासाठी? विचारलं? जरा लायकीत राहा. अवकात बघ स्वतःची. काय आहेस तू, कळलं ना शाण्या? चालला माझ्याशी लग्न करायला. तुम्ही चिडू नका, तुम्ही चिडू नका, प्लीज चिडू नका. आता मी तुम्हाला सरप्राईज दिलं, तुम्ही काय देताय सरप्राईज मला ते सांगा ना प्लीज. तुझं सरप्राईज येणार आहे. कधी येणार आहे? कधी येणार ते सांगा. एकदा सांगितलं असतं. मैं कमिंग मॅम. Oh God, this is it. Actual sentence. गेली अनेक वर्षात हे वाक्य मी आणि या मंचाने ऐकलेलंच नाही. मे आय कम इन. थँक गॉड. येस कम इन. हॅलो. थँक्यू हॅलो 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 थँक्यू. हाय हॅलो. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. मॅम मी मिस्टर लवचिके. येस. एचओ मधून आलोय. येस आय नो. हॅलो हॅलो मिस्टर लवचिके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज बी सीटेड. प्लीज बी सीटेड. येस. बसा 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 बसा. वेल चौगुले, दिस इज युअर सरप्राईज. हे सरप्राईज आहे? या. हे लवचिके. लवचिके. हे सरप्राईज आहे? याच्यात काय सरप्राईज आहे? सांगते सांगते. काय ना चौगुले, तुमची रिप्लेसमेंट आहे हे. म्हणजे आजपासून तुमची सगळी कामं हे करणार आहेत. मी काय करणार? तुम्ही कुडाळ ब्रँचला ट्रान्सफर. आपल्या ऑफिसची कुडाळ ब्रँचच नाही आहे. मग समजून घ्या काय ते. तुम्हाला काढलेले आउट. एक मिनिट. गेट आउट फ्रॉम हिअर. एक मिनिट. हे तुम्ही नाही करू शकत. का? हे तुम्ही नाही करू शकत. तुम्ही मला का काढलं? का काढलं? तुम्ही मला का काढलं? कसं आहे ना, ताटात समजा जेवताना केस आला तर आपण काय करतो? काढून टाकतो. एक्झॅक्टली मी तेच केलंय. हा माझी जागा घेऊ शकत येस. या ऑफिस मध्ये समीर चौगुलेची जागा कोणीही घेऊ शकत नाही. रिअली? हो. काय नाव तुझं? लाचखावे ना? लाचखावे नाही, लवचिके. 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 प्रोटोकॉल पाळलास येतं ना? प्रोटोकॉल पाळलास आधी ऑफिसचा? हाऊ डेअर यू. तू असं केलंस? हे बघ असं केलंस. चौगुले हे केलंस? टाक टाक. मी आहे मुमकिन मॅम.
हे केलंस? मुळात चौगुले त्यांना हे सगळं करण्याची गरजच नाहीये. गरज नाहीये आहे. मैं गपुची गपुची गमगम मॅम. वेल लवचिके, हे सगळं तुम्ही का केलं? प्रोटोकॉल. नो ऑफकोर्स प्रोटोकॉल. मला हे सगळं येतं, मग मला करून दाखवायला नको. आता शहाणपणा मी का 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 सांग करू? एक मिनट अभी लेट गया रे. अभी शहाणपणा बोल दिया रे उसने. ऑफिस है. अभी देखता हूँ मैं क्या. खड़ा नहीं हा. तो शहाणपणा का म्हणाला? ऑफिस आहे. ऑफिस असू दे. आता तू आहे आणि मी आहे. लिसन, तुला कॉम्पिटिशन करायची माझ्याशी. कॉम्पिटिशन करायची तुला माझ्याशी. चल ये सनईचा आवाज काढ. नो सनईचा आवाज काढ. सनईचा आवाज काढ ना. हे सनई सनई हे बघ. अरे गरज नाही. नॉट नीडेड. चल. हे काय आहे? हो सनईचा आवाज. आपल्या आता तू काढून दाखव. मध्ये हे अलाउड नाहीये. लिसन. मॅडम थांबा मॅडम. माझी जागा घेतो तू. हा चल. हा घे घे सुरू कर. हा नो नो. हा ए काय मला नाही आवडत. आवडत नाही. चटरायला लायक कोण आहे म्हणजे मी आहे. त्याला येतच नाहीये. त्याला येतच नाहीये. ऑफिसच्या कामात पुरेसे काय मला व्हायोलिन वाजवत येते. व्हायोलिन कसं वाजवणार? तो तर रंग आहे. ए बावळट शी रे शी. म्हणजे शी. व्हायलेट. व्हायलेट हा रंग आहे आणि व्हायोलिन हे वाद्य आहे, ते वाजवायचं असतं. आणि ते एक मिनिट सर, पण तुम्ही का वाजवता हे वाद्य? वाजवलंच पाहिजे. थांब का मूड घालवते. दाखवतो सनी वाजवतो, हे घालतो, बोट घालतो. अरे दाखवतो. लिसन, हे उघड. ये काय अरे मिस्टर लवचिके, लिसन टू मी. हे काय चाललंय तुमचं? तू काय म्हणजे यार डोकं फिरवतोय माझं यार. मी नाही ऐकणार. लवचिके, तुम्ही तर त्याच्याशी स्पर्धा करायला नाही आलात. तुम्ही बसा इथे, प्लीज बसा. या माणसाला जस्ट इग्नोर करा. हा आपण इथे कशासाठी आलोय? व्हॉट इज युअर वर्क? काम करायला. हा काय काय करायचंय आपल्याला? आपली कॉर्पोरेट. येस, कॉर्पोरेट ऑफिस आहे ऑफकोर्स. आपलं जे ब्रँड आहे ते खूप एस्टॅब्लिश. ऑफकोर्स. खूप मोठं असं प्रोडक्ट आहे आपलं पान मसाल्याचं. MJ इंडस्ट्रीज पान मसाला. हा ते लहान मुलाचे डायपर बनवतो आपण. अरे MJ इंडस्ट्रीज मोजे बनवतात. मोजे. तोच मोजा तोंडात घाल आणि गप ना. बावळट. हे क्रिकेट. यू गाईज
तुम्ही काय करताय लक्षात येते का तुमच्या? आपण इन्शुरन्स कंपनी आपली, आपले ते प्रोडक्ट आहे. हॅलो, थोडक्यात येस. हो गॉड, हे एचओवरनं काय आलंय? एक मिनिट तुम्ही बसा. एक मिनिट, आम्हाला एक मिनिट, हे तिकडून जरा पेपर दे. पेपर द्यायला सांगितलं ना. नॉनसेन्स. गिव मी द पेन. मला ना इन्शुरन्सचं स्पेलिंग लिहून दाखव. मी पण लिहितो मॅडम, मी पण लिहितो, म्हणजे तुम्हाला कळेल. तुझ्याकडनं अपेक्षाच नाही. नाही, तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कोण चांगलं लिहितं ते. प्लीज प्लीज. येस येस, आता बघा. राईट इट डाऊन. ओके, काही प्रॉब्लेमच नाहीये. ओके. ड्रॉइंग नाही काढायचंय. इन्शुरन्स शब्दाचं स्पेलिंग. ए गप्रे, स्पेलिंग लिहायचंय. अरे येस, येस आलं. अरे हे काय आहे? हॅलो मॅडम, एक सप्लिमेंट मिळेल का? इन्शुरन्स लिहितोस ना तू? पटपट द्या, मला वेळ तर त्याचा आधी होईल ना. बघा तो लिहितोय, प्लीज द्या ना लवकर. मला होऊ दे ना, मला लेट मी प्रूव्ह माय सेल्फ ना. अरे हे कोण एम्प्लॉई आहे? डन, आय एम डन. झालं, दोन मिनिट झालं. थोडके एक मार्काच राहिला होता. लवचिके, इन्शुरन्सचं स्पेलिंग तुम्ही पानभर लिहिले? हे काय सगळं ABCD काय आहे? ऑफकोर्स ABCD सगळं आहे ना. त्यात इन्शुरन्सची स्पेलिंग तुम्हाला सापडेलच ना. शोधा. हॅलो, व्हॉट इज दिस? हे मी इन्शुरन्सचं स्पेलिंग लिहिलंय. मी 3 ओळीच लिहिलेल्या आहेत, कारण मी फक्त इन्शुरन्स ना लिहिलंय. मी इन्शुरन्स इज अ मॅटर ऑफ सॉलिसिटेशन कळकळी केली. लवचिके, एक मिनिट, टेल मी द ट्रूथ. मी कायम हेड ऑफिसला फोन केला की मला रिप्लाय यायला 2 दिवस लागतात. ओके, काल मी फोन केला, अर्ध्या तासात तुम्ही इथे कसे आलात आज? टेल मी द ट्रूथ. सांगावं लागणार होतं. अर्ध्या तासात तुम्ही ऑफिसमध्ये कसे आलात? मॅडम, तुम्ही एचओला मेल केलात की रिप्लेसमेंट पाहिजे. येस. तो बरोबर तुम्ही 2:30 वाजता केलात. राईट. आणि 2:33 माझ्या बॉसने मला लात मारली आणि इकडे पाठवलं. अरे देवा, हा हेड ऑफिसचा समीर चौगुले आला इकडे. अरे मी आगीतून फुफटत आले रे. नाईस मीटिंग यू. बाय बाय. केवढ्या गोष्टी सेम आहेत आपल्या. म्हणजे मला पण लात मारली, तुम्हाला पण लात मारली. क्या बात रे, आपली जोडी सॉलिड जमेल माहितीये. म्हणजे कशी काय? अरे क्या बात. अरे मी एकटा पडतोय यार इकडे. काय म्हणजे काय? मला कोणी ना साथच देत नाही. मग मी बघितलं यू हॅव टॅलेंट. ते जे काय केलं ना ते कमाल आहे. तो तुझा मोठेपण आहे. अरे नाही ना यार, खरंच हॅट्स ऑफ आहे. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हॅट्स ऑफ आहे. तुम्ही मला ते शिकवायचं. ते काय ते होतं ना, ते मला प्लीज. मला असं नाही यार. आपण हो गया यार. सेलिब्रेशन करूया ना आपल्या मैत्रीचं सेलिब्रेशन. तारपा डान्स. वाह. 1 2 3 4. सरप्राईज प्रचंड आवडलं. मस्त मस्त. सई, काय म्हणशील? हॅवॉक परफॉर्मन्स होता. विजय दादा, तुमचं खूप खूप स्वागत या मंचावरती. खूप मजा आली तुम्हाला बघताना. थँक्यू व्हेरी मच. धुमाकूळ घातलात, मजा आली. प्रसाद दा. विजय, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझी एनर्जी इतकी अफाट आहे. अनेक पिढ्या तुला ऑब्झर्व करत आल्या आणि तुझं माईम कॉपी करण्याचा अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आनंदाची गोष्ट अशी की तुझ्यासारखं कुणालाच जमलं नाही.
तुला या मंचावर या जोडीबरोबर आणि या सिरीजमध्ये बघणं वॉज अ ट्रीट. म्हणजे खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. सम्या विशाखा आउटस्टँडिंग. खूप मजा. एक मला बोलायचं वाटते. सम्यानेच लिहिलं होतं की रिप्लेसमेंट पाहिजे. स्किटमध्ये ठीक आहे, पण हास्य जत्राच्या कुठल्याही कलाकाराला रिप्लेसमेंट नाही आहे. आणि ह्यानं तर नक्कीच नाही. आणि ह्या दोघांबरोबर काम करताना खरंच मजा आली. थँक्यू. मनवा, तुला कसं वाटलं आमच्या या मंचावरचे बॉस आणि एम्प्लॉई? मी काय सांगणार तुम्हाला यार, म्हणजे हॅट्स ऑफ. खूप मजा आली. माझ्या डोळ्यातनं घळा पाणी येतंय हसून. आणि आय थिंक हे सोनी मराठीने आम्हाला सगळ्यांना आमच्या नवीन शोच्या निमित्ताने इथे बोलवलं आणि हे मोठं गिफ्ट दिलं. सो आय एम व्हेरी थँकफुल. मंडळी, आज 2 शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाहेर सामना रंगणार आहे. बघूया नेमकं त्याचं कारण तरी काय आहे. या ना सर, नको ना. अरे मॅडम, या आता घरी. सर अरे बघा आता कशी, बघा किती भारी जागा आहे ही. मोसम बघा किती मस्त आहे. सर सर, पण मला कुठे घेऊन आला तिकडे आड राहणार? सर, कोणी बघितलं तर मला भीती वाटते सर. हो थांब. अरे बघितलं तर बघू द्या. आणि तशी बी आपली फ्रेंडशिप असते. आता मी माझ्या फ्रेंडला नदीच्या किनारी भेटायला घेऊन आलो तर काय प्रॉब्लेम आहे बुवा? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. तुम्हाला माहितीये ना आपली फ्रेंडशिप आहे. मला पण माहिती आपली फ्रेंडशिप आहे, पण माझ्या नवऱ्याला नाही माहिती ना आपली फ्रेंडशिप आहे. सर, माझ्या नवऱ्याची ना ऊसाची रसवंती आहे. त्याने जर आपल्याला इकडे पाहिलं ना सर, तर ऊसाच्या ऐवजी मला आत टाकेल आणि तुम्हाला लिंबू म्हणून पिळेल. सर, मला भीती वाटते सर. अरे थांबा ना, तुम्ही गैर घाबरता बुवा. सर, अरे ही भलती सिक्रेट जागा आहे. इथे कोणी म्हणजे कोणीच येत नाही. तुम्हाला कसं माहिती कोणी म्हणजे कोणीच येत नाही ते? कोणाकोणाला घेऊन आला तिकडे? नाही हो, 3 बाय ना. 3 बायांना? अरे काय करावं, काय करा तुमच्या कॉमेडीच्या तिला का नदीत फेकावी? जा तिकडे. नाही म्हणजे ते बायना म्हणायची माझी अशी स्टाईल आहे बा. आणि मी ते भूगोलाचा शिक्षक आहे ना, तर जागांचा अभ्यास करण्याची माझी सवय. असा दिसला दगड, अरे बापरे त्याच्या मागे काय, असा डोंगर दिसला त्याची माती कशी आहे बा, असं मी शोधत राहतो बा. तुमच्या नजरेत काय ते मी शोधत राहतो बा. या ना जवळ या ना. नको ना सर. अरे तुम्ही नाही म्हणताय पण तुमची नजर हो म्हणते. बरं 1 मिनिट इकडे या ना तुम्ही. या ना, आपण नदीत असं पाण्यात पाय टाकून मस्त बसू वा. या इकडे बसा. भारी वाटतंय ना, मस्त वाटतंय की नाही सर? कसं वाटतंय? वाटून राहिलं सर. काय आलं सर, तुम्ही माझी साडी भिजवलीत सर. मग माझ्या नवऱ्याने विचारलं साडी कशी भिजली, तर मी काय सांगू आता? अरे तुमच्या इनोसंटपणाच्या काय करू मी? तुम्हाला नवऱ्याला भेटायला शाळा सुटल्यानंतर जायचे, तोपर्यंत साडी सुकणार नाही. अरे वारा नावाची पण गोष्ट असते की नाही हो? ऐका ना, आपल्या फ्रेंडशिप मध्ये नका ना त्या नवऱ्याचे नाव घेऊ. मूड ऑफ होऊन जातो. रोमॅन्सिक असतो ना एकदम मूड. आता मी माझ्या बायकोचे नाव घेतो का? तिचा विचार जरी केला तर अंगावर शहारा नाही काटा उभा राहतो. अरे बाप, तुम्ही हसले की असं कसं तरीच होतं बा. फ्रेंडशिपवर फोकस करा ना तुम्ही. अरे बाप, नको मरून जाईन बरं का मी. आत्महत्या करून येईन. मॅडम, मी तुमच्यावर एक कविता करून टाकलेली आहे. हो, बघितलं. माझा नवरा कवी असून त्यांनी माझ्यावर नाही कविता केली.
जाऊ दे, मी केली ना आता. ऐकवा ना सर. कवय कवय मना मनमा असा विचार येस. अरे हाई दलिंदर जिंदगी पुन्हा बालेस ना सावली मा जाती तर कितलं बरं होत. हाऊ पाठवर साचेल जो मैश तो साबू लाई लाई धोती तर कितली मजा येते. हे तेन बाय ना पण ते जाय नाही. आता तू नाही तुनं प्रेम त्या प्रेमनं दुःख काहीच नाही. अशी कटी राहिनी म्हणी जिंदगी तिला कोणीच आस नाही. मी काय कर राहिनो कोठे जाई राहिनो मला काहीच माहिती नाही. अंधारामा कटी राहिनी म्हणी जिंदगी अंधारमाच होई जासू मी गुडूप गुडूप बैझू. पण कवय कवय मना मनमा असा विचार येस. कवय कवय मना मनमा असा विचार येस. तर बघितलं मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमच्या सरांची कविता. आणि जर तुम्हाला सरांची कविता आवडली असेल तर लायकी करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. मी आहे शिवाली, मी दत्तू आणि बघत राहा आमचं YouTube चॅनल जंगल में मंगल. जंगल में मंगल. हे पोरांनो, अरे तुम्ही इकडे काय करताय रे. आम्ही तर इकडे रोजच येतो. तुम्ही इकडे काय करताय रे. नाही आम्ही इकडे मुलांना आपण काय शिकलो, दगडावर दगड घासला की ठिणगी पडते ते चेक करत होतो हो ना. हा नाही पटलं त्यांना. बापरे सप्तर्षी बघत होतो आम्ही. हा हो मॅडम दुपारे नाही पटत आहे आम्हाला. कारण तुमच्या डोक्यावरचा घाम सांगतोय की तुम्ही काय करत होता. आम्हाला कळलं. आम्ही व्हिडिओ शूट केला आणि आता अपलोड करणार आहे. या लाईनच्या पुढे यायचं नाही अजिबात. नाही तर मी बटन नको ना रे. सर करा ना काहीतरी. माझा नवरा उसाने मारेल मला सर. सरकात घालेल पिळून काढेल सर. काहीतरी करा ना सर. करतो. हे म्हणा दत्तवा ओले म्हणा लाडोबा रे शिव. अरे तुम्हाला काय पाहिजे सांगा. काय पाहिजे तुम्हाला. आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट, चिप्स चिप्स. सर इकडे या. इकडे या. हा आलो. आता मस्त माझ्या डोक्यावरून हात फिरवा आणि बोला की दत्तू तू खूप हुशार आहे आणि माझी दाढी फिरवाला. कानपट्टी देऊ का. बटन दाबू काय. माझे पिल्लू ते अरे दत्तू तू खूप हुशार आहे. बस थँक्यू सर. मला आतापर्यंत कोणी हुशार बोललं नव्हतं. थँक्यू. हा अरे दलिंदर त्याच्यासाठी अक्कल असावी लागते ना असं बोलायला. सर माझ्या दत्तूला ओरडायचं नाही हा, आधीच सांगून ठेवते. एक मिनिट. माझ्या दत्तूला म्हणजे माझा आणि दत्तूचं प्रेम आहे. तुम्ही आमच्या घरी जा आणि आमच्या घरच्यांना सांगा की माझं आणि शिवाचं लग्न करून द्या म्हणून. सर काय डोक्यावर पडले का रे तुम्ही. अरे असं कसं सांगू आम्ही. मी आता अपलोड करून टाकतो. आम्ही करतो. अरे करिअर उद्ध्वस्त होऊन जाईल. माझ्या नोकरी चालल्या जाईल रे. ऐका मी तुम्हाला खूप त्रास देतो की नाही. तुम्हाला रागवतो, तुमच्यावर चिडतो. तुम्ही मला चिडवा, माझ्यावर रागवा, काही बी बोला मला. काही बी म्हणजे चिडवा. कोणते नका करू ते. आपण यांना चिडवून घेऊया. आपण ह्यांना ना ते चिडवा. ते काय ए राजपूत तुझ्या डोक्यावर बसलं भूत. आणि ते चिडूया. साम सर लंबू सर्कशीचा तंबू. अजून एक ए या आईस्क्रीम वाला भैया. माझ्याकडे तर अजून एक आहे. काय रे. श्याम सर आता श्याम सर
चिखलातला घाम सर. तुम्ही काय त्यांच्या नादाला लागताय? मजा येते ना थांब. आणि हे सरांना पकडलं रानात, कावळा शिटला कानात. आणि ते पण पकडला पकडला हा सरांना चिखलात पकडला. आणि मग ते करूया काय? सूट कूट बूट. श्याम सरांना लावूया शेबूट. शेपूट लावतो दलिंदर. तुझ्या बापाला लाव शेपूट. येतो मोबाईल इकडे मोबाईल. सर व्हिडिओ डिलीट करा. व्हिडिओ डिलीट करा ना. अरे डिलीट करायला व्हिडिओ तर पाहिजे. अरे दलिंदर व्हिडिओ काढायला ते बटन बी दाबावं लागतं ना. अरे यार दत्तू, तू कधी शिकणार रे? लग्न केल्यानंतर मला पस्तावा होईल कोणत्या माणसाबरोबर संसार करते मी. काय चाललंय रे तुमचं मगातपासून? एवढेसे चिरपुटले तुम्ही. काय लग्न म्हणजे काय कळतं का तरी? मला माहितीये लग्न म्हणजे काय. हो हा लग्न म्हणजे लग्न. आणि लग्न म्हणजे लग्न. आणि लग्न म्हणजे ओट्यावर स्वयंपाक करणं. अरे बाप रे भलते चाबरे आहेत आजकालचे पोरं. धड त्यांना पूर्ण कळत बी नाही. जे कळतं ते डेंजर असतं. निघ तू बी नाही इथून. ओ सर तुम्ही परत एकदा कविता बोला ना. मला व्हिडिओ शूट करायचा आहे. कविता पाहिजे तुला? एक वजन आई बाबा नाव सांगून मला लागत नाही. वा छान परफॉर्म केला. मस्त. सई. मला आज श्यामदादांना झालेला त्रास पाहून मजा आली. इतर वेळेला आम्हालाही त्रास होतो, पण आज श्यामदादा तुम्हाला गोड त्रास दिला दत्तूने असं मला वाटतं. दत्तू, शिवाली, तुम्ही जेव्हा लहान मुलं होता तेव्हा मला सगळ्यात मजा येते तुम्हाला बघायला. आणि आजही मी खूप एन्जॉय केलं. या विद्यार्थी आणि शिक्षकांना परत भेटायला खूप आवडेल. वा 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 सई. या मंचावरच्या सगळ्याच कलाकारांचं टायमिंग उत्तम आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्याच्याच बरोबरीने आपल्या बँडमधल्या सगळ्यांचं टायमिंग पण इतकं बाप आहे. तो श्याम बांगरसाठी आज स्पेशल टाळ्या. वा 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 क्या बात है. थँक्यू सो मच गाइस अँड कीप इट अप. बॉस माझी लाडाची या मालिकेची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. उद्यापासून तुमची मालिका ऑन एअर जातीये. काय वैशिष्ट्य आहे तुमच्या मालिकेचं आणि काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखांविषयी? भाग्यश्री. तुम्ही बघितलंच असेल खडूस बॉस. पण उगाचच खडूस नाही आहे ती. जिथे रिक्वायर्ड असेल, जिथे खरंच चुका घडतायत तिच्या डोळ्यासमोर, तिथेच ती स्ट्रिक्ट आहे. खूप असा वेगळा असा रोल आहे. असं टिपिकल डेली सोप जे तुम्ही पाहतात तसं बिलकुल नाही आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल प्रोमोमध्ये माझ्या हातात एक मांजर आहे. सो मांजर आमच्या सिरियलचं सगळ्यात इम्पॉर्टंट मेंबर कास्ट आणि खूप पॅम्पर्ड असं मेंबर आहे आमच्या टीममधला. तो खूप कठीण जातं खरं तर ॲनिमल्सना घेऊन शूट करणं. पण आमचं मांजर इतकं कोऑपरेटिव्ह आहे की असा को ॲक्टर कुणाला मिळणं हे भाग्याचं लक्षण. सो वी आर व्हेरी लकी की आमच्यासाठी एक अतिशय सुंदर असा को ॲक्टर सेटवर असतो. सगळ्यांचं टेन्शन जातं त्यामुळे. अँड येस खूपच फन टॉपिक आहे. तुम्ही बघालच. थँक्यू भाग्यश्री. आयुष, तू काय सांगशील? माझं कॅरेक्टर खूप इनोसेंट आहे, जे तुम्हाला दिसेलच आता मला तुम्ही बघाल. मी ॲक्च्युली इनोसेंट आहे. आणि माझं इतकंच मोटिव्ह आहे की मला थोडं मांजरीसारखं मला पण थोडं पॅम्परिंग मिळावं बॉसकडनं. आणि प्रोमोमध्ये एक लाईन आहे की घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घ्यायचा. तर सामान्य माणसे दोनच आपण एक म्हणतो ना रायव्हल असतात, एक बॉस आणि एक बायको. आणि माझं डबल ट्रबल एकच आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण पहिला शो आहे आणि इथे जेवढी लोक आहेत ते माझे सिनियर आहेत. सो मी इथे बसून त्यांना हे बोलू शकत नाही की मला कसं वाटलं. मी म्हणेन की तुम्ही 8:30 वाजता आमचा शो बघून माझा परफॉर्मन्स कसं वाटलं हे सांगा. थँक्यू. थँक्यू आयुष अँड विश यू ऑल द बेस्ट.
माधवीताई, तुझी काय व्यक्तिरेखा आहे? मी नवऱ्या मुलाची काकू आहे. नवरा मुलगा म्हणजे आमचा हिरो. आणि आमची पूर्ण फॅमिली जी आहे, म्हणजे रोहिणी ताई आहे, रोहिणी अट्टंगडीजी, आणि गिरीश काका आहेत, गिरीश ओक ते पण आहेत, आणि बरेच बाकीची सगळी माणसं आहेत. आणि आमचं जे कुटुंब दाखवलं आहे तर त्याच्यात एक मी अंडरलाईन त्याची सांगेन की कुठली फालतू गोष्ट असेल तर बाकीच्या कुटुंबामध्ये जर त्याच्या फालतू गोष्टीचा कार्यक्रम होत असेल तर आमच्या कुटुंबामध्ये त्याचा सोहळा होतो. तर त्याच्यामुळे म्हणजे आहे त्याच्यापेक्षा थोडं जरा वर, सगळं दुःख पण वर, काय म्हणतो आनंद पण वर, सगळं वरच आम्ही तिथूनच सुरुवात करतो. तर अशा प्रकारचे ते कुटुंब आहे. आणि तुम्ही नक्की 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 बघा रात्री 8:30 वाजता बॉस माझी लाडाची. मनवा. मुंबईतलं रेग्युलर सिटीजमधलं आयुष्य रेप्रेझेंट करणारी ही सिरियल आहे बॉस माझी लाडाची. त्याच्यामध्ये अर्थात मी हे म्हणते की काळ बदललेला दिसतो, कारण त्याच्यामध्ये बॉस ही मुलगी आहे आणि नंतर मग ती बायको ही होईल. अर्थात प्रोमोत ते दिसतंय. सगळ्या गोष्टींनीही भरलेली कथा आहे, पूर्ण मिसळ आहे, ऑल ॲक्शन पॅक्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळेच रविवारी पण काम करतो. आमची जी बॉस आहे, बॉस माझी लाडाची मधली, ती पण रविवारी काम करते. आणि त्यामुळे हा शो मंडे टू संडे 7 दिवस 28 फेब्रुवारीपासून 8:30 वाजता येणार आहे. सो तुम्ही बघा. आणि असं आमची जी रायटर आहे मधुगंधा, ती असं म्हणते की ते बॉसचं कॅरेक्टर माझ्यावर बेस्ड आहे. त्यामुळे प्लीज नक्की बघा. थँक्यू. हा विषय मनवा लागे रे. रे कॉमेडी. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. जाण्यापूर्वी बॉस माझी लाडाची टीम, खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात आणि उद्यापासून तुमची मालिका सुरू होतीये, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा.